ऑनलाईन असणारे यूट्यूब असणारे फक्त माझा आवाज ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा सांगा. मग आजचं आपण पहिलं सेशन स्टार्ट करूया. चालेल, कोण चेतन आहे वाटतं इथं. ठीक आहे, करूया स्टार्ट. ओके चालेल, ठीक आहे. ओके गायत्री, येस येस, थोडा आवाज वाढवायचा आहे. ओके, वाढवायला लावतो आवाज. ठीक आहे, आता एकदा चेक करा क्लिअर येतोय का. करूया सुरू. चला, मोस्ट ऑफ द येस. अमृत, शरद, आवाज कमी आहे. आता फक्त एकदा सांगा येस क्लिअर आहे का, तर मग आपण लगेच स्टार्ट करू आजचं सेशन. येस येतोय आता क्लिअर. ओके येस. स्वरूप आता येतोय. डन. चला मग आता प्रवास सुरू करायचा आहे. प्रवास मोठा आहे बरोबर ना. 2025ला असणारी परीक्षा आपल्याला पास करायची आहे. 2025चा असणारी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने आता एक्झाम होणार आहे, जे काही अजून आयोगाने मागच्या वेळेस जाहीर केलं, पण आता ते ठाम आहे आयोग त्याच्यावर. कारण की सगळीकडे असताना आयोग आहे की 2025पासून काही डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम होईल. आणि मग त्या डिस्क्रिप्टिव्हसाठीची असणारी आपली काय फाउंडेशन बॅच, त्याचा आजचा फाउंडेशनचं पहिलं लेक्चर. आजचं लेक्चर तुम्हाला टाइम टेबल आला असेल, आज उद्या आणि परवा असे 3 दिवस आपण थोडेसे तुमचं बेस इंट्रोडक्शन प्रत्येक लेक्चरचं म्हणजे प्रत्येक विषयाचं काय असणार त्या माध्यमातून आपण बघणार आहे. त्यातलाच थोडंसं आपण एकूण स्वरूप काय आहे आपल्याला ते बघायचं आहे. आपल्या परीक्षेचं स्वरूप तुम्हाला सर परीक्षेचं स्वरूप काय, सिलेबस आहे, परीक्षा आहे बरोबर ना. पण माझं म्हणणं परीक्षेचं स्वरूप फार क्लिअर असणं गरजेचं आहे. त्याचं मी काही उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो ते गरजेचं का आहे हे समजून घ्या. त्याची गरज नाही समजली तर अभ्यासाची दिशा योग्य सापडत नाही. आपण फक्त एक परीक्षा द्यायची म्हणून अभ्यास करतो. ही परीक्षा द्यायची म्हणून अभ्यास करावा लागणार नाही आहे. तुम्ही भविष्यात IAS आयदर डेप्युटी कलेक्टर DYSP असणार आहे म्हणून तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. तो ॲप्रोच फार स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. आपण शाळा कॉलेजमध्ये परीक्षा दिल्या कारण त्या परीक्षा आपल्याला पास व्हायच्या होत्या, आपल्याला पर्यायच नव्हता. फर्स्ट इयर खरं आहे ना, तिथं फक्त टार्गेट काय होतं, परीक्षेला द्यायचं, पास व्हायचं. तुमचं म्हणजे प्रामाणिकपणे सांगा, नाही सर मी परीक्षा दिली कारण बेस्ट BSc व्हायचं होतं, मला बेस्ट BA व्हायचं होतं, मला बेस्ट BE व्हायचं होतं. प्रामाणिकपणे प्रश्न विचारा, असा अप्रोच होता का आपला कधी. आता अप्रोच काय पाहिजे, मला डेप्युटी कलेक्टर DYSP IAS IPS त्या अप्रोचनं उतरावं लागणार आहे. म्हणून मी म्हणतोय की स्वरूप समजणं गरजेचं आहे. ते जर स्वरूप समजलं, कारण की परीक्षेपुरता मी म्हणतोय हा अभ्यासक्रम आहे, मी घेतो, कव्हर करतो, परीक्षेला जातो. परीक्षा पास होणे उद्दिष्ट नाही आहे, तुमचं DYSP होणं, डेप्युटी कलेक्टर होणे उद्दिष्ट आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यासाठी मग मी म्हणेल की हे स्वरूप समजणं फार गरजेचं आहे. हे स्वरूप मग पुढचं सेशन मॅमचं परत एकदा सिलेबस पूर्ण क्लिअर करतील, ते डिकोड करणं. उद्या मी NCERT आणि जे टॉपिक्स देईल त्या सगळ्या PDF देईल. याची पण PDF ग्रुपवर येईल. आता जे जे लेक्चर्स होतील त्या सर्व PDF देईल. आणि जिथे जिथे मटेरियल आहे शॉर्ट मटेरियल जे तुम्हाला दिशा मिळेल त्या मटेरियलसुद्धा अवेलेबल होईल, याची काळजी करू नका. एव्हरीबडी येस. नाव आता लक्षात घ्यायचं आहे. नंतरचं सेशन जे 3:45ला सिलेबस डिकोड करतील मॅडम, पूर्ण क्लिअर करून घेतील. मी ऑलरेडी केलेलं आहे आधी, पण आता मॅडम पण तुमचा तो करून देतील. आणि परवा म्हणजे उद्या मी NCERT स्टेट बोर्ड असेल, मग तुमचा विषय चालू होतील. पॉलिटीचं इंट्रोडक्शन, मग जॉग्रफीचं इंट्रोडक्शन, मग भस्के सर इकॉनॉमीचं इंट्रोडक्शन, इतिहास इंट्रोडक्शन आणि सामान्य विज्ञान जे आपले प्रमुख GSचे विषय, हे सर्वांचं इंट्रोडक्शन झालं की मग भूगोलाचे पहिले संपूया, मग पॉलिटी संपेल. एक एक विषय आपण पुढे पुढे नेऊया, जेणेकरून तुमचा प्रत्येक विषयाचा पाय हा कसा होऊन जाईल, पक्का होऊन जाईल, ज्याला आपण फाउंडेशन म्हणतोय. आणि MPSC UPSC या अँगलने आपण सगळं कव्हर करतोय. UPSC यासाठी म्हणतोय की सध्या आपण जर UPSC फोकस करत असलो, सिलेबस सेम दिलाय करून, आता आम्हाला जर मराठी माध्यमातून UPSC करायला मिळते, कोण नाही म्हणणार आहे, करेक्ट. त्यामुळे आपल्याला सिलेबस एकच आहे, त्यामुळे आपण दोन्ही चान्स घ्यायचे पुढच्या वर्षी, करेक्ट. त्याच्यावर आपण करूया तयारी करताना, पण या वेळी आपण पुढे जाऊया, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. चालेल, मग आता पहिले आजचं सेशन चालू करताना मी थोडासा परत एकदा बेसिक पासून तुम्हाला करतो. आणि प्रत्येक बेसिक काय असलं पाहिजे, आपलं क्लिअर असलं पाहिजे, हे सुद्धा इथं लक्षात घ्यायचं आहे. नाव येस, टेलिग्रामची लिंक टाकली आहे, प्लीज टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. जे ऑनलाईनचे विद्यार्थी आणि टेलिग्रामची लिंक टाकली आहे त्यावर प्लीज टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, हे सुद्धा लक्षात घ्यायचं. येस,
अश्विनी असेल, कार्तिक असेल, उत्तम असेल, एव्हरीबडी. ओके, ओंकार, गणेश. म्हणून आधीचं मी ते एवढंच म्हणतोय, म्हणून मी सांगतोय स्वरूप माहीत असणं काय गरजेचं आहे. तुम्हाला पोस्ट काढायची आहे, ड्रीम पोस्ट. कारण की परत माझी क्लास 2 निघाली, परत मला तहसीलदार मिळाली, पण मला काय व्हायचं आहे, डेप्युटी कलेक्टर किंवा मला DYSP व्हायचं आहे, किंवा भविष्यात मला UPSC करायचं, व्हॉट एव्हर. सो त्याच्यासाठी हे स्वरूप आता क्लिअर करणं गरजेचं आहे. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नेक्स्ट इयर आपली परीक्षा होणार आहे. तर बट ऑब्वियस आता बरंच ऐकून, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणजे काय. जुने विद्यार्थी ऑलरेडी त्यांची एक डिमांड होती की ऑब्जेक्टिव्ह सल्ली पाहिजे परीक्षा, कारण आम्ही खूप वर्ष अभ्यास केलेला आहे. तर आम्हाला परत नव्याने डिस्क्रिप्टिव्हसाठी आमची तयारी कशी करावी हा फार मोठा प्रश्न असणार. आमचा आधीचा वेळ कन्सिडर होणार नाही, त्यांची एक डिमांड आहे. पण या सर्व अंती आयोगाने हा निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय घेताना आयोगाने विचार केलेला आहे असं आयोग सांगते, बरोबर. आता खरं खोटं माहीत नाही, पण आयोगाचं एक्सप्लेनेशन काय आहे की याच्यात आमचे MPSCचे पोरं UPSCला पण जावं साजेसं आहे. म्हणजे एका अभ्यासक्रमात 2 परीक्षा देता यावी, आयदर सेंट्रल आणि स्टेट, कुठेतरी त्याला मिळावं. आणि मी त्या पुढचं म्हणतो, हा अभ्यास असा तयार करायचा आहे की सेंट्रल, स्टेट आणि आमच्या कंबाईन मधली तरी एक तरी पोस्ट मिळाली पाहिजे. किमान पहिले पोस्ट सिक्युअर होणं गरजेचं आहे, काही विशिष्ट इनपुट न देता एका अभ्यासक्रमाच्या फ्रेममध्ये. त्यासाठी एकच अभ्यासक्रम आपल्याला समोर ठेवलेला आहे असं आपण समजून घेऊ. आणि त्यावेळी आपण काय करूया, चर्चा करूया ह्या परीक्षेच्या स्वरूप समजून घेताना. आता परीक्षेचं स्वरूप समजून घेताना हे तर एकदम क्लिअर आहे. जर मी UPSCला गेलो तर जवळजवळ 24 क्लास 1 क्लास 2 पोस्ट UPSC मधनं भरण्यात येतात. MPSC मधनं थोड्या पोस्ट वाढवल्या, कारण की एज्युकेशन ऑफिसर, इंडस्ट्रियल ऑफिसर वेगळ्या पोस्ट नवीन ॲड केल्या. 26 ते 28 क्लास 1 क्लास 2 वर्ग अ आणि वर्ग ब याचे पद होतात. म्हणजे तुम्हाला काहीतरी क्लास 1 किंवा क्लास 2 व्हायचं तुमच्या डोक्यात आहे, म्हणूनच तुम्ही इकडे वळलाय ना. नाही आता तुम्हाला मला किती सत्य माहीत असला नाही सर, शासकीय नोकरी आहे, शासकीय नोकरी सिक्युअर आहेत, आर्थिक स्थैर्य येते आणि लोकांसाठी काम करण्याची संधी आहे. कारण की आजच्या असणाऱ्या अनस्टेबल करिअरमध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये शासकीय नोकरी ही एक थोडीशी मी म्हणेल चांगली शाश्वत आहे, चांगला करिअर आहे, हा मग खरं आहे. पण तेव्हा आपण विचार हा नाही करत. तुम्ही विचार काय करता, तुम्ही सध्या नव्याने अभ्यासाला लागता, तुमच्या डोक्यात असते काहीतरी मला असा अधिकारी व्हायचा आहे, हे सगळं इमॅजिन चालू होतं ना आपलं स्वतःचं. आणि मला ते करायचं, त्यासाठी मी इतका वेळ दिली, इतका अभ्यास करेल, मी असा करेल, हे सगळं आपलं नियोजन चालू होतं. मग हे तर क्लिअरिटी आहे की एकूण UPSC 24 पोस्ट आहेत, MPSC साधारणतः 26 ते 28 पोस्ट आहे. आणि आय होप तुम्हाला या बेसिक गोष्टी माहिती असल्या पाहिजे, कारण की आपण प्रिपेअर करतो म्हणजे फक्त परीक्षेचं प्रिपरेशन करणार, आपण कॉन्शियसली आमच्या डोक्यात काय आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं. येस गजानन, चला मग आता इथून पुढचा पॉईंट मी दुसरा घेतो. वर्ग अ जेव्हा तुम्ही जाल, आयदर तुम्ही IAS, IPS, IRS, IRTS, इंडियन रेल्वे ट्रॅफिक, इंडियन कॉर्पोरेट, UPSC मधनं मोठमोठ्या पोस्ट आहे ज्याच्या हेड्स तुम्ही असता आणि मोठमोठे प्रमोशन्स आहेत किंवा पुढे जायचं आहे. हेच जर आपण ग्रुप बी म्हटलं तर सर्व्हिस आपल्या सेक्रेटरिएट असतं, संसद असतं, वितरातल्या ग्रुप बेच्या तुमच्या ASO सेक्शन ऑफिसर्स म्हणून तिकडे पण असतात, अशा त्यातनं निघतात. आमच्या MPSC झाला तर उपजिल्हाधिकारी, डेप्युटी कलेक्टर, देन देर इज अ तहसीलदार, डेप्युटी DYSP, डेप्युटी CO, उपायुक्त प्रकल्प आदिवासी विकास अधिकारी. इथं फार याचा व्हिडिओ पण केला, खूपच चांगली पोस्ट आहे बरं का ही. क्लास 1 ची पोस्ट आहे, हिचं सगळ्यात हायेस्ट पे स्केल आहे, सध्या सगळ्यात हायेस्ट पे स्केल असणारी पोस्ट ही आहे आपल्या MPSC मध्ये. आणि त्यानंतर मुख्य अधिकारी, नायब तहसीलदार, उपशिक्षणाधिकारी, गट विकास अधिकारी, आपल्याला इथे BDO वगैरे आपण गावाकडे पण ऐकलं असतं, नायब तहसीलदार, या पदांची इथं सगळे आहे. या पदांसाठी तुम्ही प्रिपेअर करताय. बट ऑब्वियस तुमच्या डोक्यात ड्रीम असणार आहे, सर मला DCs पाहिजे, मला DYSPs करायचं आहे, किंवा मला IAS काढायचं, किंवा मला IPS किंवा IFS, असे ड्रीम घेऊनच निघतो ना आपण. तेव्हा आपण विचार करतो की पोस्ट टार्गेट करूया, मला ती पोस्ट असते, मला प्रेफरन्स ठरलेला असतो. बट ऑब्वियस ही पण एक रूपरेषा आपल्याला माहिती असतेच. दुसरं मी म्हणले वयाची अट जाता सांगून ठेवतो, फार प्रश्न येतात. फाउंडेशन म्हणजे सगळं क्लिअर पाहिजे, म्हणून आपण ते फाउंडेशनमध्ये मी परत सुरुवातीला पासनं घेतो. ईच अँड एव्हरीथिंग उद्या तुम्ही सांगू शकले पाहिजे, बाबा वयाची अट काय आहे, शिक्षण काय आहे, कारण की मी अभ्यास करतोय, मला क्लिअर आहे. मी नवीन मुलाला सहज सांगू शकतो की तू कन्फ्यूज व्हायचं नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. मग आता किमान UPSC साठी जी अट दिलेली आहे, किमान 21 आणि ओपनसाठी 32. मी बघा ओपन म्हटलं इथं, ओपनसाठी UPSC ची अट काय, किमान वय वर्ष 21 वर्ष आणि तुमची असणारी कमाल वयोमर्यादा 32 वर्ष. फक्त UPSCला अटेम्प्टची लिमिट आहे, अटेम्प्ट म्हणजे प्रयत्नांची मर्यादा इथे लिमिट आहे UPSCला. इथं ओपनला 6, अगेन OBCला 9 आणि SC STला तिथं वयाची अट आहे पण अटेम्प्टची लिमिट नाही आहे, लक्षात घ्या. असेच कॅटेगरी UPSC मध्ये केलेले आहे. UPSC मध्ये OBCला किमान 21, कमाल 35 आणि मर्यादा किती आहे अटेम्प्टची, 9 अटेम्प्ट तुम्ही देऊ शकता. तुम्ही प्रीला अपियर्ड झाला, प्रेझेंट झाला की अटेम्प्ट गृहीत धरण्यात येतो.
तुम्ही पूर्व परीक्षेला जाऊन बसला आणि तुम्ही हॉलमध्ये जाऊन सही केली की तुमचा अटेम्प्ट गृहीत धरला, हे लक्षात घ्या. तुम्ही तिथून मध्ये म्हटलं मी पेपर दिला नाही दिला, एक पेपर दिला, दुसऱ्या पेपरला मी घरी जातो, असं चालणार नाही. तुमची प्रेझेंटी लागली युअर अटेम्प्ट, हा गृहीत धरण्यात येतो, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि किमान आमच्या SC ST कॅटेगरीसाठी तिथं असणारे वयाची अट आहे किमान 21 आणि मॅक्झिमम किती आहे 37. त्यांना अटेम्प्टची लिमिट नाही आहे. अटेम्प्टची लिमिट म्हणजे 21 ते 17, 21 ते 34, मी 17, 16 अटेम्प्ट देऊ शकतो, पण असं कोणी देत नाही. इतकं ते इझी नाही आहे, बरोबर ना, की फक्त अटेम्प्ट देत असतो. आपला अभ्यास करायचा आहे. आपला पहिल्या, दुसऱ्या, तिसरा अटेम्प्ट मी म्हणतो इज द लास्ट अटेम्प्ट. प्रत्येकाने विचार करा, त्याच्यावर आयुष्याचं इन्व्हेस्टमेंट करायची नाही. इतका वेळ नाही, दुसरं करिअर आहे, दुसरं स्कोप असणारच आहे. तुम्ही प्रत्येक माणूस, प्रत्येक जण या क्षेत्रात थोडी बेस्ट होऊ शकेल. आपण प्रयत्न करू बेस्ट, मी पोस्टपर्यंत पोहोचलंच पाहिजे. नाही तर आपल्या डोक्यात घ्यायचं आहे 1 2 3 अटेम्प्टच्यावर शक्य तुम्ही सांगत असतो. कायम आयुष्याची इन्व्हेस्टमेंट याच्यात करू नका. ओनली 3 अटेम्प्ट्स, त्या पलीकडे जायचं नाही आहे. पहिल्या दुसऱ्या अटेम्प्टमध्ये निघालीच पाहिजे पोस्ट, नाहीतर फार मग हे कठीण चक्र आहे. ते होत तेच ते येऊन बसतं. हे पण मी तर सांगतो, हे इथं सध्या लक्षात घ्यायचं आहे. ओके. आता राज्यसेवेला काय, राज्यसेवेची वयाची अट वेगळी आहे. राज्यसेवेला एक तर तुम्ही लक्षात घ्यायचं, आपल्या राज्यसेवेला अटेम्प्ट मर्यादा नाही आहे. अटेम्प्ट जी आहे प्रयत्नांची मर्यादा नाही. ओके, होती मध्ये आणली, परत काढून टाकली, आता नाही आहे. वयाची अट आहे किमान वय वर्ष 19. यस, तुम्ही फर्स्ट इयरला असताना पेपर देऊ शकता, अटेम्प्ट देऊ शकता राज्यसेवेचा, आणि तो द्यायचा आहे. मी सांगत असेल व्हॉट एव्हर, तुम्ही आता मेन्सची तयारी झाली का नाही मला माहित नाही, पण तुम्ही प्री दिली पाहिजे. जे विद्यार्थ्यांनी याच्या आधी आता प्रीचे फॉर्म सुटून गेले, ते एक्झाम लांबली आपली वगैरे, ते वेगळं आहे. आणि कमाल ओपनची मर्यादा किती आहे 38 वर्ष, बरोबर आहे. ओपनसाठीच किती दिलेलं आहे 38. अगेन OBC किमान 19 आणि कमाल 43 वर्ष, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि SC ST ज्या आमच्या कॅटेगरीज आहे किंवा मग त्यासोबत तत्सम महाराष्ट्र शासनाने मागासवर्गीय उमेदवारां म्हणून ज्यांना मान्यता दिलेली आहे मागासवर्गीय म्हणून, त्या सर्वांसाठी किती वर्षाची आहे 5 वर्षाची मर्यादा त्याच्यात टाकलेली आहे. हा सुद्धा लक्षात घ्या. पहिले EWS ला दिली होती मर्यादा, आता ती काढून टाकली, बरोबर ना. आधी EWS ला दिली होती त्याची मर्यादा, ती आता कमी केली. हा सुद्धा भाग लक्षात घ्या. पण आमच्या राज्यसेवेला 43 वर्ष आहे, किमान 19 वर्ष. आता ही झाली वयाची तुमची असणारी क्लॅरिटी की मला किमान वय UPSCला 21 पाहिजे. MPSC तुम्ही आत्ताच 19 वर झाला तर प्री देऊ शकता. मेन्सला कंपल्सरी डिग्री पाहिजे, त्याच्याशिवाय मेन्सचा फॉर्म भरता येत नाही. काय पाहिजे, मेन्सला कंपल्सरी डिग्री पाहिजे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. इज दॅट क्लिअर? विवेक, मी येतो प्रश्नांकडे तुझ्या. मी फक्त आता पुढची बघा, शैक्षणिक अर्थ का दिलाय सर, MPSC कंबाईन बेस्ट आहे का राज्यसेवा? असं काही नसतं, आपल्या कॅपॅसिटीवर आहे. कसं काय बेस्ट आहे राज्यसेवा? DYSP बेस्ट आहे का PS आहे तू सांग. सिंपल आहे ना, DYSP बेस्ट आहे की PS आहे? तू म्हणशील सर DYSP, DYSP बेस्ट आहे की SP? तू म्हणशील SP. कॅपॅसिटी, तुमची कॅपॅसिटी काय आहे, तुमची कॅपॅसिटी काय, तुम्ही काय नेऊ शकता तळास, हे महत्त्वाचं आहे. त्याच्यावर डिपेंड आहे आपली कस्टमाइज तयारी, आपल्यापाशी असणारा वेळ आणि तुम्ही फोकस किती स्ट्रॉंग असू शकतो त्याच्यावर डिपेंड असतं. वेगळ्या गोष्टी ह्या सुद्धा इथं लक्षात घ्यायचं आहे. ओके, फक्त ज्या विद्यार्थ्यांनी अजून लेक्चर लाईक शेअर्स नसेल केले, लाईक करून ठेवा, असं मी त्या विद्यार्थ्यांना सांगेल. लेक्चर एवढं लक्षात घेऊया. नऊ, आता शैक्षणिक अर्थ काय आहे आपल्याला दिलेली, लक्षात घ्यायचं आहे. मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी, कोणी मान्यता केलेली तर लक्षात घ्या, UGCची मान्यता प्राप्त असणारं विद्यापीठ, कुठलीही पदवी विविध केली त्याच्यात आमचं YCMU चालेल, बरोबर ना. YCMU यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ चालेल. नंतर काय चालेल, IGNOU ओपन युनिव्हर्सिटी, कुठलीही मुक्त विद्यापीठाची कुठलीही पदवी, बाकी अट काहीच नाही. मुक्त विद्यापीठ ही त्याची पदवी असणार आहे, लक्षात घ्या. मुक्त विद्यापीठ ही त्याची बेसिक अट आहे. मुक्त विद्यापीठपासनं किंवा कुठलीही असणारं आमचं विद्यापीठाची कुठलीही पदवी ही त्याचं उद्दिष्ट. प्लेन पदवी ते किती मार्कांची आहे, ते तुमचं असणारं 35-40% आहे का 90%ची. आयोग म्हणते ऑल ऑफ, म्हणून सांगितलं परीक्षा स्वरूप समजून घ्यायचं आहे. आयोग म्हणते होईल आमचा अभ्यास, आम्ही दिलेला अभ्यासक्रम, आमची सिस्टीम तो योग्य ऑफिसर तयार करून देतो, हा आयोगाला खात्री आहे. आणि मी आधी पण सांगितलं आहे आयोगानं का अभ्यासक्रम लावला आहे. आयोगाचं म्हणणं आहे की एक चांगला IAS IPS DYSP DC याच्यासाठी अभ्यास करणार असतो, तो सुद्धा लक्षात घ्यायचा आहे. बरोबर,
हे याच्यात करतो, हा पण लक्षात घ्या. फक्त मी उद्याचं एकदा शेड्यूल सांगा, मग कमेंट आली ती उद्या शेड्यूल सांगतोय. फक्त मी आता दुपार नंतरचं शेड्यूल यायला लागते, तर सिलेबस डिकोडिंग आहे. उद्या NCERT स्टेट बोर्ड पक्के कसं करावं याचं टॉपिक वाईज सगळं मी मेन्स जितके लागतील ते टॉपिक करावंच लागेल. आणि एकदा हा जर बेस झाला ना NCERT आणि याचा, तर मी म्हणेल तुम्हाला समोर इतकं इझी आहे, फक्त वाक्यरचना तयार करणं आणि लिहिणं हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतरचं मग आपलं इंडियन पॉलिटी, त्याचं इंट्रोडक्शन, भूगोल, अर्थव्यवस्था, इतिहास, सामान्य, जे 5 मेन GSचे विषय, या सगळ्यांचं इंट्रोडक्शन उद्या पण सुद्धा 2 ते 3:30, 4:45 ते 5:15, 9 तारखेला पण 2 ते 3:30, 4:45 ते 5:15 आणि 10 तारखेला पण असं आपलं असणारं शेड्यूल असणार आहे लेक्चरचं. 4 दिवस हे यूट्यूबवर पण असणार आहे 4 दिवस, आणि आमच्या ॲपमध्ये पण जे विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतली त्यांना ॲपमध्ये पण असणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. ओके, पण तिथून पुढचा 11व्या तारखेपासून टॉपिक म्हणजे सब्जेक्ट स्टार्ट होईल. सब्जेक्ट जॉग्राफी स्टार्ट होणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. आणि तिथून सब्जेक्ट जॉग्राफी आणि पॉलिटी हे 2 विषय तिथनं स्टार्ट होऊन जाईल. त्यामुळे ॲडमिशन काय असतील ते काय नाही, हा फोन नंबर दिला आहे. ज्यांना फाउंडेशनची ॲडमिशन घ्यायची त्यांनी ॲडमिशन घ्या. ओके, मग आता शिक्षणाची अट काय आहे? डिग्री. कुठली डिग्री असो, ओपन मुक्त विद्यापीठ, काय किती मार्कांनी किती पर्सेंटेज लिही, काही संबंध नाही त्याच्या पलीकडे. नाव नेक्स्ट, MPSC साठी मराठीचं ज्ञान आवश्यक. अशी UPSCने अट टाकली आहे का इंग्लिशचं ज्ञान आवश्यक नाही. MPSCने काय म्हटलं, तत्सम मराठी. इथं 10वीत तुमच्याकडे मराठी मार्कशीट पाहिजे किंवा 12वीत पाहिजे. आयदर महाराष्ट्र साहित्य परिषदाची किंवा तत्सम मंडळाची एक एक्झाम देऊन तुम्ही मराठी क्वालिफाय झाला पाहिजे. अगर तुमच्या 10वीच्या मार्कशीटमध्ये मराठी विषय नाही किंवा 12वीच्या मार्कशीट, पण 10वीमध्ये असतोच ना मराठी कंपल्सरी. सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्या महाराष्ट्रातून SSC करणं प्रत्येकाला 10वी आहेच की मराठीत. सो त्याच्या पलीकडे आपल्याला काही लागत नाही, हा सुद्धा भाग इथं लक्षात ठेवायचा आहे. इज इट क्लिअर? सो मला सांगा, पहिले शैक्षणिक अट आणि वयाची अट क्लिअर आहे प्रत्येक डोक्यात. UPSCची क्लिअर आहे, MPSCची पण क्लिअर आहे, बरोबर आहे. अटेम्प्ट क्लिअर आहे UPSCचे. UPSC द्यायची आहे सर, पण किती अटेम्प्ट आहे UPSCला? MPSCला काही अटेम्प्टच नाही आहे. तुम्ही 19व्या वर्षी पण डायरेक्ट जाऊन बसू शकता, पहिला आपला घेऊ शकता, हा सुद्धा क्लिअर आहे. चालेल, मग मी परत समोर जातो. यस, सुनील अँड ऑल कंपनी. आता मी पुढे येतो. आता लक्षात घ्यायचं आहे, तुम्हाला मी परत सांगतोय, वाटलंच मी श्रीकांत, आता आपल्या याच्यात मेंटॉर म्हणून 1-2 लेक्चर मी ऑनलाईन असणार फक्त, कारण की आता पोस्टेड आहे सगळे. श्रीकांत विस्पुते सर म्हणून आहेत, मी त्यांना म्हटलेलं आहे की असं आम्ही आपल्या विद्यार्थ्यांशी बोलायचं आहे. ते म्हटले मी एखाद्या वेळेस फक्त आपली बॅच सोडून संध्याकाळच्या वेळेस वगैरे ऑनलाईन बोलतील. कशासाठी बोलतील की आता काय त्याचं म्हणणंच आहे की अनटिल अँड अनलेस तुम्हाला फील होत नाही आपण IAS व्हायला चाललो आहे, आपण DYSP व्हायला चाललो आहे, म्हणजे आपली मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक कॅपॅसिटी वाढवायला चाललो आहे, हे तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे. तुम्ही काय करताय, पुस्तक आणले, बुक लिस्ट आणले, अभ्यासाला लागले, स्टडी लावली, सकाळ संध्याकाळ ओढताय, कष्ट हा चालू आहे कार्यक्रम, हा नाही पाहिजे. तुमच्या डोक्यात काय, तुम्ही एक उद्याच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह होणार आहे, तुम्हाला आत्तापासून काही गोष्टी मॅनेजमेंट करणं, त्याचं नियोजन करणं, हा विषय नाही तो विषय, एखादा विषय खरंच अभ्यास करून समजतच नाही, 2 दिवस झाले घेऊन बसलो समजत नाही, तिथं बॅकफुटवर जायचं नाही, डील करावं लागेल ना. यू आर द फ्युचर ॲडमिनिस्ट्रेटर, तुम्हाला डील करता आलं पाहिजे. आता नाही ठीक आहे, नंतर हाताळतो, आता दुसरं, हे समजणं, हे डेव्हलप करणं फार गरजेचं आहे. तरच चांगले तुम्ही उद्याचे अधिकारी तर व्हाल, पण ते परीक्षा डील करता येईल. नाही तर होतं का, इतका अभ्यास केलेला आहे पण त्याच्यातनं यश मिळत नाही. मग या सगळ्या गोष्टी फार क्लिअरली, आपला एक एक स्टेप एकदम क्लिअरली पुढे गेली पाहिजे, मी असं म्हणेन. म्हणून कॉन्शियसनेस फार स्ट्रॉंग पाहिजे अभ्यास करताना सगळ्या गोष्टीचा. त्यासाठी मी तुम्हाला सांगेल की आता फक्त एक मिनिटं घेतो फक्त तुमचा. आम्हाला माहिती आहे आता तुम्ही ज्या सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे, मी कायम सांगत असतो की लोकांमधून लोकप्रतिनिधी, आता इलेक्शन आहे, विधानमंडळ संसदेत निवडून जातील, कायदे करतील, पण कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्टील फ्रेम, बरोबर ना, ते म्हणजे कोणावर आहे, आपल्यावर आहे. आणि हे म्हणजे प्रशासन, तुम्ही या प्रशासनाचा भाग आहे, तुम्ही शासन प्रतिनिधी आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला UPSC किंवा MPSC, इथं तुम्हाला UPSC MPSC मार्फत रिक्रूट केलं जाणार आहे. आता MPSC UPSC हे सगळं लोकांसाठी करायचं आहे, लोकांचे निर्णय, लोकांचा असणारा सगळा कायदे, त्याची अंमलबजावणी करणार आहे. याच्यासाठी MPSC UPSCने तुम्हाला कॉन्फिडन्स, तुमच्यावर MPSC UPSCचा कॉन्फिडन्स येणार कसा, MPSC UPSC कशी डिसाईड करेल की असलेला मुलगा मुलगी हे परफेक्ट असणाऱ्या पदासाठी एकदम व्यवस्थित कॅन्डिडेट आहे, त्याच्यासाठी काही निकष लागेल ना. आणि मग ती निकष म्हणजे काय, ते फर्स्ट कम फर्स्ट कम नाही आहे, वॉक इन इंटरव्ह्यू आहे, या आणि जो एकदम भारी आलाय कपडे घालून, एकदम उंच पुरा, हा तो एकदम भारी आहे, तो IPS हो, तू थोडा कमी भारी आहे, तुझ्यासाठी DY, असं नाही होणार ना. सो इट मीन्स त्यांना एक जज करण्यासाठी काय करायचं आहे, त्यांनी सरळ एक परीक्षा ठेवली.
त्या परीक्षेचा काय ठेवला अभ्यासक्रम, आणि म्हणून ही परीक्षा स्वरूप समजून घेणं फार क्लिअर आहे. MPSC UPSC रिक्वायरमेंट काय, एवढा मोठा अभ्यासक्रम देताना वन्स यू अंडरस्टँड दॅट, लक्षात घ्यायचं आहे, बरोबर आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला नाही ॲपवर येईल, ते आजचं ॲपवर येणार, उद्यापासून ॲपवर येईल शरद, आणि ॲपवर हे सगळं सेव्ह होत जाईल, बरोबर ना. ॲपवर तुम्हाला कंटिन्यू असणारचं लेक्चर त्यात तुम्ही बघू शकता, हे सुद्धा इथं लक्षात घ्या शरद. ओके, तर आता हे करण्यासाठी जर एवढ्या या गोष्टी होणार आहे, त्या गोष्टीचा विचार आपण करायला पाहिजे, आणि त्यासाठी मग परीक्षेचं स्वरूप, परीक्षाचं का, बरोबर ना. आणखीन कुठला निकष नाही आहे का, कारण की मी आयुष्यात जो तुम्ही सिलेबस लावला आहे, हे तर मी ऑलरेडी 10वीपर्यंत शिकून आलो आहे ना. मी इतिहास शिकलोय, मी भूगोल शिकलोय, मी राज्यघटना शिकलोय, हे तर मी ऑलरेडी शिकून आलो. आता परत का तुम्ही विचारणार आहे मला, मग 10वीत बेरीट होतो मी, अजून काय पाहिजे, मी तेव्हा प्रूफ केलाय, मग अजून काय पाहिजे तुम्हाला, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि मग हे जर समजलं, तुम्हाला अभ्यासाचा अप्रोच समजतो की तुम्हाला काय वाचलं पाहिजे, कसं वाचलं पाहिजे, लक्षात घ्यायचं आहे. आता काय वाचा मी सांगेल, जग सांगेल तुम्हाला, हे वाचा सगळं सांगणारच ना, हे वाचतं, हे विचारतं, पण ते कसं वाचलं पाहिजे त्यासाठी अप्रोच जो बिल्ड होणारा गरजेचा आहे, त्याच्यासाठी तुम्हाला परीक्षेचं स्वरूप समजणं फार आवश्यक आहे, हे इथं लक्षात घ्या. आणि ते जर तुम्हाला इथं नीट समजलं तर तुम्ही सहज तिकडे जाऊ शकतात, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे की याच्यासाठी जी परीक्षा आहे त्यासाठी त्यांनी पूर्व परीक्षा लावलेला आम्ही चाळणी परीक्षा म्हणतो. चाळणी म्हणजेच काय तर लक्षात घ्यायचं आहे, आता ही फक्त जी आहे तुमची इन्फॉर्मेशन बेस्ड असं म्हटलं जातं की ही इन्फॉर्मेशन आधारित परीक्षा आहे. याच्यात आयोगाला टेस्टिंग काय करायचं, तुम्हाला इन्फो टेस्ट करायची आहे, म्हणून आयोग फॅक्च्युअल प्रश्न जास्त टाकतात. ते ऑब्जेक्टिव्ह परीक्षा आहे, त्याला आम्ही काय म्हणतो वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी, बरोबर ना, MCQ. पण तिथे तुम्हाला फॅक्ट चेक करायचे ना आयोगाला. आयोग काय एक प्रश्न 4 ऑप्शन्स, परफेक्शन लागणार आहे का, तर लागणार आहे. तिथं मेमरायझिंगचं काम आहे का, लागणार आहे तुमचं मेमरायझिंग, आठवण्याचं काम, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या स्किल्स काय लागणार आहे, तिथं डेव्हलप व्हावं लागणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. पण ही चाळणी परीक्षा आहे, ही जो पार करेल याच्यातनं त्याला खरं आणायचं आहे मुख्य परीक्षेला, आणि ही तुमची अंडरस्टँडिंगची परीक्षा आहे. अंडरस्टँडिंग, त्यानंतर युअर प्रेझेंटेशन, ही परीक्षा लक्षात घ्यायचं आहे. तुमची मांडणी, तुमचे एक्सप्रेशन, तुम्ही एखाद्या इश्यूकडे कसे बघता हे लक्षात घ्यायचं आहे. तुमचं असणारं ओपिनियन कसं असतं कुठल्याही इश्यूचं, तुमचा असणारा अप्रोच कसा आहे, तो ॲनालिटिकल अप्रोच आहे का, क्रिटिकल अप्रोच आहे का, हे सर्व या लेखी परीक्षेत काय करायचं आयोगाला चेक करायचं आहे की असणारा ह्या कॅन्डिडेट त्या पदांवर, त्या जबाबदाऱ्यांवर जाण्याच्या योग्य आहे का नाही आहे. त्याच्यासाठी ही मुख्य परीक्षा लावलेली आहे. पूर्व परीक्षा जी आधी ऑब्जेक्टिव्ह होत्या, मेन्स सुद्धा ऑब्जेक्टिव्ह होत्या, मग फरक का झाला सर, ती का तोडली, कारण की लक्षात घ्या, म्हणजे मी असं म्हणत नाही, पण हे जनरल एक परसेप्शन आहे. त्या आधी पण होतं, जेव्हा ऑब्जेक्टिव्ह झाले तेव्हा लक्षात आलं, तेव्हा ऑब्जेक्टिव्ह जेव्हा झाली तेव्हा विरोध झाला होता की ऑब्जेक्टिव्ह करू नका, कारण की जर तुम्हाला डेप्युटी कलेक्टर DYSP पाहिजे तर काय होतं, ऑब्जेक्टिव्हला एक लिमिट आहे, पाठांतर करून तेच ते प्रश्न, तोच सिलेबस, त्यात नवीन काहीच नाही होत, तर स्टॅग्नंट होतं. मग तुम्ही बघा दिवसेंदिवस मिनिट किती वर चाललेला आहे, कारण की मुलांचे पाठ झाले, जुन्या मुलांच्या सगळ्या गोष्टी. तुम्ही परत बघा 30 ते मुलं परत कॉम्पिटिशनमध्ये आहे, ऑब्जेक्टिव्हमध्ये 70% जुनाचं क्राऊड परत येतो, तिथं चान्सच नाही आहेत कोणाला नवीन मुलांना. कारण की झालं काय आहे, तिथं सगळा सिलेबस पाठ आहे, प्रश्न पाठ आहे, आयोग पण नवीन प्रश्न काढू शकत नाही. खरंच आहे, आयोगाचे जवळजवळ 30 ते 40% प्रश्न रिपीट आहे. ते आता मला सांगा, नर्मदा नदी किंवा गोदावरी नदी आपला सिलेबसचा भाग आहे, मी 10 वर्ष झाले त्यावर प्रश्न विचारतो, नवीन प्रश्न काय विचारू. आता मध्ये काय चीनमधली नदी आणू का ते अंगोलामधली नदी आणू, सिलेबस तोच आहे, तोच विचारलं ना, सगळ्या प्रकारे प्रश्न विचारून झाला नर्मदा गोदावरीवर, देर इज नो न्यू क्वेश्चन्स. आलं का लक्षात. त्याच्यामुळं तिथं स्टॅग्नंट नेतं आणि मिरिट थांबतं आणि कंटिन्यू. मग आयोगाचा अप्रोच होता. दुसरा अप्रोच, आयोगाला असंही वाटत असेल की आपल्या मुलांचं MPSC मधलं गेल्या 2 UPSC मधलं प्रमाण घटलेलं आहे, कारण UPSC एकदम व्हास्ट आणि आपले MPSC ऑब्जेक्टिव्ह, तर इकडला मुलगा तिकडे सुटच होत नाही. मग आपण असा साजेसा अभ्यासक्रम केला पाहिजे का एका अभ्यासात दोन्ही अपॉर्च्युनिटी ओपन झालं पाहिजे, असा आयोगाचा एक कल होता. आणि म्हणून ती परीक्षा आयोगाने काय केली, बदलली, ही लक्षात घ्यायचं आहे. मग हे जर तुम्हाला समजलं, तुमच्या अभ्यासाचा कॉन्शियसनेस फार चांगला असला राहतो, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. म्हणून तुम्ही लक्षात घ्या, मुख्य परीक्षेचं सुद्धा पूर्व परीक्षेचं काय आहे, इन्फो चेक करणे, म्हणजे तुम्हाला फॅक्च्युअल लेवलला थोडं काम करावं लागेल. इन्फो अंडरस्टँडिंग पाहिजे तिथेही, पण इन्फॉर्मेशन शेवटी तुम्हाला चॉईस नाही आहे, 4च पर्याय दिले, त्यातनंच उत्तर निवडावं लागेल. तुम्हाला थोडी चॉईस आहे की मनातनं सांगतो, इथं मनातनं सांगू शकता, बरोबर ना, इथं तुम्ही मांडू शकता, लिहू शकता, या सगळ्या गोष्टी आहे. मग हा एक विचार करायचा तर ॲक्च्युली. आणि मुलाखत ही ज्याला आम्ही म्हणतो आमची पर्सनॅलिटी टेस्ट आहे, बरोबर आहे, आमची पर्सनॅलिटी टेस्ट
याच्यामध्ये खरंच पर्सनॅलिटी चेक करताना आयोगाने याचाही सिलेबस मेन्शन केलेला ॲक्च्युली. MPSC करते पण UPSC सिलेबस मेन्शन करते. मुलाखतीत आम्ही काय चेक करणार आहे? 275 मार्क आहे, कारण की UPSCत असेल, आता MPSCत पण होणार. 275 मार्कात आहे, एक 5-5 मार्कांनी तुमच्या पोस्ट चेंज होणार आहे. डेप्युटी कलेक्टर होणार होतो, तहसीलदार झालो, मार्क कमी पडले. DYSP होणार होतो, खालच्या पोस्टला गेलो. UPSCला केडर चेंज होतात, राज्य बदलून जातात, 1-2 मार्क कमी जास्त आले. सो नाव आधी इम्पॉर्टंट 100चं होतं, आता 275. मग हे दोन तुम्हाला गोष्टी फार क्लिअर असणं आवश्यक आहे, हे पण इथं लक्षात घ्या. या गोष्टी जेव्हा आपण क्लिअर करतो, या गोष्टी डोक्यात समजून घेतो, हे तर समजून घ्या, तेव्हा मला बऱ्याच गोष्टी, माझी सुरुवात, माझा अभ्यास, माझा बेस कसा पक्का करत नाही हवा, त्याबद्दल सुद्धा क्रिएट आणि इझी लक्षात येतात. हा सुद्धा लक्षात घ्या. आता पूर्व परीक्षा एकदम क्लिअर की पूर्व परीक्षा 100 क्वेश्चन्स, 200 मार्क, एका क्वेश्चनला 2 मार्क, बरोबर ना? असा माझा पहिला पेपर प्रीचा GSचा. दुसरा जो क्वालिफाईंग आहे 80 प्रश्न, एक क्वेश्चनला 2.5 मार्क, ओके, गुणेला 200. हा काय माझा क्वालिफाईंग पेपर आहे, क्वालिफाईंग पेपर आहे. याचे मार्क घरला जाणार नाही, 200. यावर्षी राज्यसेवेचा 2023चा रिझल्ट आहे. 200 पैकी ओपनचा 108 मेरिट लागला आहे. किती? 200 पैकी 108. आणि UPSCचा जर गृहीत धरलं, UPSCचा कमी आहे, हार्डली 87-85 धरतोय आम्ही अंदाज. अजून UPSC डिक्लेअर केलं नाही, म्हणजे UPSCचा खाली लागतो, म्हणजे इच्छा अर्थ UPSCचा पेपर काय असतो? कठीण असतो, असा अर्थ होतो त्याचा. जर MPSC मेरिट हाय आहे तर UP असतोच का? काही करून आम्हाला 55% मार्क पडायचे. किती? 110 टार्गेट असलंच पाहिजे प्रीमध्ये, त्याच्या प्री निघण्याचे चान्सेस कमी आहे. जर 110 पर्यंत आमचे काय असणार मार्क, तर आम्ही एनी हाऊ प्री पास होऊ. एनी हाऊ प्री पास होण्याचे चान्सेस काय आहे तिथं जास्त आहे. आपण रेसमध्ये असलं पाहिजे. आणि माझी कायम, म्हणजे मी तुम्हाला इतके वर्षात मला एकच ऑब्झर्वेशन दिसतंय, जो विद्यार्थी पहिल्या अटेम्पमध्ये प्री पास होतो तो हार्डली दुसऱ्या किंवा तिसऱ्या अटेम्पमध्ये पोस्ट करून मोकळा होतो. भली पहिल्या अटेम्पमध्ये त्याची काय होणार नाही, मेन्स क्रॅक होणार नाही, पण दुसऱ्या अटेम्पमध्ये तो हार्ड, ज्याला तुम्ही डार्क हॉर्स असतो, तो 100% पोस्ट काढतो. कारण एक मेन्स दिली ना, इतका अनुभव येतो ना, मग पुढच्या वर्षी जास्तीत जास्त काय होतं, इम्प्रूव्हमेंट, क्रॅक. पण पहिली अटेम्पमध्ये प्री निघणं ही फारच महत्त्वाची गोष्ट आहे. जर पहिल्या अटेम्पमध्ये प्री निघाली तर फार लांबतं, मग ते दुसरा अटेम्प परत प्री राहतं, तिसरा, आणि आपण त्यात चक्रात अडकतो, आपण पुढंच सरकत नाही. सो इतकं कॉन्शियसली काम करायचं. जर आता आपण एप्रिलपासून अभ्यास चालू करतोय, माझं म्हणणं काही करून डिसेंबरपर्यंत आपला मेन्सचा अभ्यास झाला पाहिजे. पूर्ण मेन्स नाही, पूर्ण ऑप्शनल नाही, पण काही करून 1 डिसेंबरपासून डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 4 महिने फक्त पुढचा प्रीचा अभ्यास करायचा आहे. कारण की तेव्हाही एप्रिलमध्ये प्री असणार आहे, जशी यावर्षी होती. आता ते इलेक्शन वगैरे आलं, पुढे माग गेलं, तो पुढचा भाग आहे, ते आपल्या हातात नाही आहे. पण आपण अजून करून चालू की पुढची एक्झाम काय होणार आहे एप्रिलमध्ये, तेव्हा 4 महिन्यात ती प्री निघाली पाहिजे या GSच्या आधारे. कुठल्या GSच्या? मेन्सच्या GSच्या आधारे. हा सुद्धा भाग इथं लक्षात घ्यायचा आहे. यस मोनिका, डिस्टन्स एज्युकेशन चालतं, मी आधीच सांगितलं. YCME चालतं, टिळक टीमवी चालतं, आणि आमचं इग्नोव पण चालतं. तिन्ही डिस्टन्स एज्युकेशन डिग्री चालते, बिंदास चालते, हे लक्षात घ्या. ते MPSCने ऑलरेडी करून दिलेला आहे, तो पण एक भाग इथं लक्षात घेऊया. क्लिअर इथपर्यंत? मला सांगा प्री कशी आहे आमची? ऑब्जेक्टिव्ह. एक मी प्रश्न दाखवणार आहे आत्ता, ते क्लिअर करा, म्हणजे प्रश्न कसे असतात, ठीक आहे? त्यातनं आपलं, कारण की आता मी अभ्यासाला लागलो, मी NCERTला लागलो, मी इथे जो स्टेट बोर्ड वाचतो, तर मला ते वाचताना कलेक्ट करता आलं पाहिजे. हा डेटा प्रीला जास्त उपयोगाचा आहे. आता एवढा मोठा लेख वाचला, हा प्रीच्या उपयोगाचा नाही आहे, पण यातनं मला ॲप्रोच काय क्रिएट झाला पाहिजे, मुख्यमध्ये लिहितानासाठी फायदा झाला पाहिजे. असे ॲप्रोच क्रिएट झाले पाहिजे ना, तरच आपलं बेस काय होत जाईल, स्ट्रॉंग होत जाईल. आणि तो बेस आपल्याला समजून घ्यायचा आहे, तो बेस आपल्याला आणखीन जास्त स्ट्रॉंग करत नाहीच आहे, हा सुद्धा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. हे झालं प्री. आता मुख्य परीक्षा दिलेलीच आहे लेखी स्वरूपाची. इथं ऑब्जेक्टिव्ह होती रिटर्न एक्झामिनेशन, मुख्य स्वरूपाची 1750 मार्क्स. आम्ही सेमिस्टर हार्डली 600 मार्काचे केलेले. आपल्या किती मार्काचे असतात कॉलेजमध्ये? सेमिस्टर 600. अख्खा कॉलेज 3-3 वर्ष केलं आपण, तर 600 किती निघतं? 1800चं जर आलं. इथे एकच परीक्षा कितीची आहे? 1750. अँड दॅट शुड बी द युअर ॲबिलिटी टेस्ट. तुम्ही तुमच्या हाती जिल्हा द्यायचा आहे, तुमच्या हाती उपविभाग द्यायचा, म्हणजे लोक द्यायचे ना तुमच्या हाती, सगळी होल अँड सोल जबाबदारी तुमची असणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. मग त्या टेस्ट चांगली घ्यावं लागेल ना, असं नाही ना की घे भाऊ जा तू आता इथं. लक्षात घ्या, म्हणून ही परीक्षा, आणि म्हणून त्या परीक्षेचं स्वरूप, म्हणून त्या परीक्षेचं अँगल, त्या परीक्षेची रिक्वायरमेंट, हे सगळं समजणं गरजेचं आहे. त्या वेने मी बोलतोय, लक्षात घ्यायचं आहे. अगेन इंटरव्ह्यू 275, आणि या दोघांची टोटल मिळून आपला फायनल मेरिट लागणार आहे.
तुमचे जे सिलेक्शन आहे मोस्ट ऑफ द UPSC असं म्हणतोय मी ओव्हरऑल सांगतो, याच्यापैकी तुम्ही जर याच्यातनं 900च्या रेंजमध्ये गेले सगळे मार्क मिळून, तू विल गॉट युअर ड्रीम पोस्ट. इतकं खाली असतं UPSCचा. आता MPSC नव्यानंच होणार आहे तेव्हा आपल्याला समजेल, बरोबर ना. आता आपण ऑब्जेक्टिव्हचे आहे आपल्यापाशी सगळे कट ऑफ आणि काय, पण आता UPSCला इतकं आपण असंही धरूया. MPSC म्हणजे तुम्हाला 900 ते 1000 मार्क पाडायचे, कितीपैकी 2025 पैकी 100% तुम्ही तुमच्या ड्रीम पोस्टला जाऊन अचीव करणार. किती 100% तुमच्या ड्रीम पोस्टला जाऊन अचीव करणार, हे सुद्धा इथं लक्षात घ्यायचं आहे. सो दिस इज द प्री अँड मेन्स. इट्स दॅट क्लिअर. मग आताच इथपर्यंत क्लिअर आहे सगळं. मग आता येतो पुढे. ओके, आता त्यात कन्फ्युजन बिलकुल नाही पाहिजे. इथं आता पुढे येतो. आता लक्षात घ्या, मी काही इथं फोटो मुद्दामून टाकलेले आहेत, ठीक आहे. आता यातले लोक तर काही मी फार जवळ माझ्या ओळखीचे आहेत, बोलतो, बरोबर आहे. हां, त्यातनं तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे. पण मी कसंही दाखवतोय तुम्हाला. पहिले एक लक्षात घ्या, इथं फोटोकडे आपण नंतर जाऊ. परीक्षेचे उद्दिष्ट काय आहे, तुम्हाला परीक्षा का लावली आहे? कारण आयोगाची रिक्वायरमेंट उत्तम प्रशासक मिळवणे, ह्या आयोगाची रिक्वायरमेंट आहे. शासनाला काय द्यायचं आहे? हे सगळं शासनाचे निर्णय, अंमलबजावणी, कायदा सुव्यवस्थापासून सगळं जिल्हा सांभाळणारे, राज्य सांभाळणारे, कॅबिनेट सेक्रेटरी ऑफ इंडिया, बरोबर आहे, प्रिन्सिपल सेक्रेटरी ऑफ द प्राईम मिनिस्टर ऑफिस, देश सांभाळणार ना. हा उत्तम प्रशासक त्यांना पाहिजे. उत्तम प्रशासक अधिकारी, विद्यार्थी पाहिजे ना. त्याच्यासाठी त्यांनी काय लावलं आहे? परीक्षेचं उद्दिष्ट असते की आम्हाला बेस्ट ऑफिसर काय करायचे? रिक्रूट करायचे. मग हे बेस्ट ऑफिसर रिक्रूट करण्यासाठी का परत काय आली? परीक्षेचा आधार. कशाच्या आधारे ठरवणार? तुम्ही बेस्ट आहात, तुम्ही बेस्ट आहात, तुम्ही बेस्ट आहात. परीक्षा झाली ना परत, म्हणजेच परीक्षा आली, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि ही परीक्षा जर मला समजतली नाही तर माझा अभ्यास योग्य दिशेने येत नाही, हे लक्षात घ्या. मी सदानंद दाते सरांचा का टाकला फोटो? आत्ता तुम्ही सर्वांना ऐकलं, करंटमध्ये सदानंद दाते सर, NI नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, राष्ट्रीय तपास यंत्रणाचे मुख्य म्हणून त्याची नियुक्ती केली. सदानंद दाते सर म्हणजे कोण? तेव्हापासून सदानंद दाते चर्चेत आहेत. कधीपासून? जेव्हा आमचा 26/11 ताज हॉटेलवर हल्ला झाला होता मुंबईच, मादाम कामा म्हणून हॉस्पिटल एकट्याने सरांनी लीड करून अख्ख्या आतंकवाद्यांना रोखून धरलं होतं. IPS ऑफिसर सर, महाराष्ट्राचे. आता भारतीय तपास यंत्रणेचे चीफ मुख्य म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. मीरा बोरकर मॅडम, पहिल्या ज्याला आपण ADGP म्हणतो, या रँकवर पोहोचणाऱ्या पहिल्या महाराष्ट्र कॅडरचे IPS ऑफिसर आहे. तुकाराम मुंडे सर चर्चेतच आहे. सगळ्या स्ट्रॉंग IAS ऑफिसर कामाला आहे. वारंवार बदल्या होतात, वारंवार, आणि ते बदल्यामुळे त्यांचे कामं नाही थांबलेले आहे. कुठेही टाकलं ते व्यक्ती कामच करतो, इतकं ते फेमस आहेत तुकाराम मुंडे सर. तुम्ही कितीतरी आपण युट्यूबवर बघतोय, सगळे आयडियल आहे. इथं तेजस्वी सातपुते मॅडम आहे, IPS आता सध्या मुंबई. तुम्ही त्यांच्याबद्दल ऐकलं असेल, राष्ट्रवादी पुरस्कार सोलापूरमध्ये त्यांनी राबवलेला हातभट्ट्या, ज्या म्हणतो हातभट्ट्या, आणि हातभट्ट्या जे लोक दारू काढतात त्या लोकांना जेव्हा इलिगली काढल्यामुळे, त्यांचं थांबल्यामुळे त्यांनी पुनर्वसन केलं लोकांचं. म्हणजे माझा धंदा, तुम्ही हातभट्टे दारू काढायचो, पण आज माझ्या पोलिसांनी माझ्यावर कारवाई केली, मी खाऊ काय? माझं कुटुंब उपाशी राहील ना. मॅडमनी पुनर्वसन करून दाखवलं, त्यांना रिएस्टॅब्लिश केलं. म्हणजे एक अधिकारी म्हणून फक्त कारवाई नाही केली आहे, त्या लोकांचा पुढचा भविष्याचा विचार पण केला ना. त्यासाठी त्यांना राष्ट्रपती पदक पुरस्कार मिळाला. श्रीकांत विस्पुते, ज्यांचा मी आत्ता काय केलं संबंध दिलेला आहे, सध्या ते झारखंडमध्ये आहेत. श्रीकांत सर 2100 IAS आहेत, झारखंड केडर आहे. यांचा तुमच्याशी मुक्त संवाद मी करून देईल. लक्षात घ्या, आपल्याच्यावर बरेच क्लिप्स दिसत असेल, मी मुलाखत घेतलेली त्यांचे. आणि श्रीकांत सर आत्ता अवेलेबल होतील तेव्हा ते सांगतील अप्रोच काय आहे. पण त्याचंही स्ट्रगल, त्यांचंही स्ट्रगल आपण बघितलं पाहिजे. कुठल्या अप्रोचने अभ्यास केला, मग हे कशासाठी अभ्यास केला आहे, सर्वांनी काय केलं आहे? सर्वांनी अभ्यासच केला असेल ना. त्या परीक्षा पास झाले म्हणून ते आज उत्तम अधिकारी आहेत. मग आयोगाने लावलेली परीक्षा, ती परीक्षा समजणे फार महत्त्वाची आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि ती परीक्षा, किंवा मी MPSCतनं उदाहरण देतो. आमचे हरीश धार्मिक सर सध्या करवीरचे SDO आहेत. सर एकदम, म्हणजे सरांचं तुम्ही तिथं जाऊन बघितलं तर बेस्ट. वरून सहारे हे कुठले आहेत तर असणार देवरीचे SDO आहेत. इकडे असणारे पंकज डहाणे हे असतात DCP नवीन मुंबई आहे, DYSPतनं DCP. आणि असणारे किरण बनसोळे सर हे सुद्धा कागल SDO. आता ही तर माझ्या सगळ्या जवळची, एकदम ओळखीची आणि सोबतची आहेत, लक्षात घ्यायचं आहे. पण यांनी पण ही परीक्षा शेवटी काय केलं? परीक्षाच पास केली आहे ना. देन दे विल क्वालिफाय. बरोबर आहे. सरांची जी डिग्री YCM मधलीच आहे, मी सांगू शकतो तुम्हाला. डिग्री काय आहेत? YCMचं आहे, MSc आहे, इंजिनियर आहेत, BA आहेत, असे कितीतरी. सो क्वालिफिकेशन इज डिफरंट. YCM मधनं BA, पुण्यातनं असेल तर SP किंवा फर्ग्युसनमधनं BA MA, MSc, इंजिनियर, पण आले सगळं तिथंच ना शेवटी. म्हणून हे समजून घ्यायचं आणि हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. तुम्ही आता कुठेतरी याच्यात असाल, क्वालिफिकेशन म्हणून, एज्युकेशन म्हणून तुम्ही इथं असेल, पण हे सर्व परीक्षा हाच आधार आहे. ही परीक्षा म्हणून आपल्याला
क्लिअर कट मी म्हणेल. आणि जेव्हा आपण फाउंडेशन म्हणतो हे लक्षात घ्या, या बॅचचं उद्दिष्टच काय आहे, ईच अँड एव्हरी गोष्ट डोक्यात क्लिअर पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की सर फाउंडेशन झालं, आता मला इतकी क्लिअरिटी आली, माझा अभ्यास करतो, फक्त टेस्ट सिरीज आणि मग इव्हॅल्युएशन करायला तरी चालणार आहे, पण इतकी क्लिअरिटी पाहिजे. प्रत्येक जागी स्पून फिडिंग शक्य नाही ना. तुम्हाला अंदाज आला, तुम्ही वाचताय, अंडरस्टँड होतं, नोट्स काढताय, पुढे जाता, अंडरस्टँड होतं, नोट्स काढताय, नोट्सची रिव्हिजन करतो. पण ईच अँड एव्हरी मी म्हणेल सब्जेक्ट, त्या सब्जेक्टमधला कंटेंटचा मेन टॉपिक, ह्या सगळ्यांची क्लिअरिटी आपण या बॅचमध्ये, कारण कंटेंट शिकणं फार मोठं आहे, कंटेंट फार वेळ लागतो. तो NCERTमध्ये स्टार्ट होईल आपला, आणि NCERT नंतर मेन कंटेंट डिस्क्रिप्टिव्हमध्ये स्टार्ट होईल. पण हा अख्खा फाउंडेशन आपला क्लिअर करायचा आहे, तेच हा या बॅचचं उद्दिष्ट आहे, हे सुद्धा समजून घ्यायचं. इज इट क्लिअर? आता तुम्ही समजून घ्या आयोगाचं उद्दिष्ट काय. आयोगाने परीक्षा घेतली ना, आयोग परीक्षेतनं काय चेक करणार आहे हे आपण समजून घेऊ. चला ऑनलाईन समजतंय ना सगळ्यांना? प्लीज येस ऑर नो टाका. समजते आहे का? सगळे सोबत आहात? इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहेत आपण काय करतोय काय नाही करत या सगळ्या गोष्टी? एव्हरीबडी येस. रेश्मा गुड आफ्टरनून. क्लिअर का? पल्लवी असेल, मोनिका होती, बरोबर आहे, अनिकेत आहे, अश्विनी, चला विवेक, शरद, क्लिअर का? इथपर्यंत क्लिअर आहेत का? म्हणजे मी कसं दाखवतोय हे सगळं अधिकार, पण तुम्हाला आता क्लिअर पाहिजे, तुम्हाला कुठं जायचं आहे, तिथं जायचं, रस्ता परीक्षाच आहे ना. आणि परीक्षेमधून असं काय साध्य करणार आहे आयोग? आयोग साध्य करतो तुम्हाला, आजचे तुम्ही आणि तेव्हाचे तुम्ही, आयोग तुम्हाला बदलून काढतं. आत्ता विशाल नवलेचा, म्हणजे आपल्या याच्यावर विशालचा DYSP, मी विशालचा पहिल्या एंट्रीपासून ओळखतोय. जस्ट BSc पासआउट आणि त्याचा पहिलाच प्री मेन्स पास झाला तेव्हाचा इंटरव्ह्यू, आणि विशाल आता DYSP झालेला आहे. क्लासवर व्हिडिओ झाला होता, मग DYSP झाला, बदलला आहे. आयोगाला जो पाहिजे तो बदल आयोगाने करून घेतला. पहिल्याच अटेम्प्टला दिला नाही DYSP, आयोग म्हटलं ओके आता अजून तुला इम्प्रूव्ह करावं लागेल, करायला लावलं इम्प्रूव्ह आयोगाने. आयोग नाही सांगत असं, म्हणजे परीक्षा रिझल्ट सांगते, बरोबर ना. तर आजचे तुम्ही आणि उद्याचे तुम्ही हे लक्षात घ्या, उद्याचे अधिकारी म्हणून तुम्ही आणि समाजाच्या जबाबदाऱ्या पेलणारे तुम्ही हे लक्षात घ्या. हा बदल ही परीक्षा काय, तुम्ही डिमांड फक्त परीक्षा समजून घेऊ. परीक्षेचे उद्दिष्ट बघा काय, उमेदवारांचे बौद्धिक गुणधर्म आणि आकलनाच्या खोलीचे मूल्यांकन करण्याचे आहे. कुठले म्हणतो मी? बौद्धिक. बौद्धिक म्हणजेच काय, मला डोकं अभ्यास, यालाच बुद्ध्यांक म्हणतो ना आपण. म्हणजे आयोग म्हटलं नाही शारीरिक पाहिजे, आयोग म्हटलं असतं ना आम्हाला शारीरिक कौशल्य पाहिजे. धावा रे, किती तास जागू शकतो? सर मी 12 तास जागलो, बरोबर आहे, असं आयोगाने म्हटलंय का? आयोग क्लिअर आहे, काय पाहिजे? बौद्धिक कौशल्य, आकलन करण्याची क्षमता. म्हणजे आकलन आपण वाचताना निरीक्षण असते, आकलन असते, किती चांगलं आकलन निरीक्षण करू शकतो. म्हणजे एखादा तुम्हाला डेटा दिला, पण डेटा वाचून तुम्हाला 4 शब्द सांगता आला पाहिजे, या डेटाचा अर्थ काय. कारण की उद्याचे भविष्यातले तुम्ही कोण आहात लक्षात घ्यायचं, ऑफिसर. आता सध्या तुम्हाला माहिती आहे, अशी पाऊस कमी झाला, आपल्या महाराष्ट्रात सध्या बिकट स्थिती आहे पाण्याची, बरोबर आहे. आमचं पश्चिम विदर्भ असेल, आमचा मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र, सगळीकडेच, पुण्यात सुद्धा ग्रामीण भागात पाण्याची वाईट स्थिती आहे सध्या. आता एप्रिल स्टार्ट झाला, अजून मे जूनला पाऊस चालू होईल, जुलैला आपल्या इथे धरणं भरायला स्टार्ट होईल. हे 3 महिने तुमच्यावर, तुमच्या समोर, त्या भागात तुम्ही जर प्रांताधिकारी असेल, तुमच्या प्रांतातले 2 तालुके असतील, 2 तालुक्यांमध्ये असणाऱ्या पाण्याची व्यवस्था काय. पहिली प्रायोरिटी पिण्याची पाणी, मग शेताची, पिण्यानंतर आमचे गुरढोरं त्यांच्यासाठी पाणी. आता गावात पाणी अवेलेबल नसेल, तुम्हाला टँकर पाहिजे, तुम्हाला कालव्यातलं कुठलं पाणी पाहिजे, तुमच्या रिपोर्टवर डिपेंड आहे, वरून पाणी येणार आहे. तुमचा रिपोर्ट आहे ना, तुम्हाला रिपोर्ट एकदम व्यवस्थित मांडावं लागेल की माझ्या तालुक्याची व्यवस्था काय आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. उद्या तुमच्या इथे एखादा सण उत्सव होते, तुमचे धार्मिक पर्यटन आहे तुमच्या जागी, तुम्ही तरी DYSP आहे, तुम्ही तुळजापूरचे DYSP या. तुम्ही लक्षात घ्या, तुळजापूरला एखादा सण असतो मोठा, त्यावेळेस तुमच्यावर आहे ना, तिथे येणारे 5 लाख लोक तुळजापुरात येणार आहे, 5 लाखाची जबाबदारी तुमच्यावर काही मेसाकर झाला तर तुम्ही जबाबदार आहे. तुमचं निरीक्षण, आकलन, तुमचा बुद्ध्यांक तिथं वापरावं लागणार आहे. याचा अर्थ असा नाही का तुम्ही दिवसभर उष्णवत काळी घेऊन फिरत राहील, बंदूक घेऊन, नाही नाही, नीट, त्याला अर्थ नाही आहे. ते करायला सबऑर्डिनेट दिले आहे तुम्हाला, त्याला तुम्हाला टीम दिली आहे, तुम्हाला त्यांना सांगावं लागणार, डायरेक्ट करणार आहे, तुम्ही इकडे जा, तुम्ही हे करा. हे करण्यासाठी आयोगाने काय म्हटलंय? बौद्धिक गुणधर्म आणि आकलना खोलची मूल्यमापन. लक्षात घ्या, हे तुम्ही मी सगळे जाणतो, अभ्यास ही कठीण गोष्ट, अभ्यास कठीण नसते. वाचण्याची सवय, पुस्तक रात्रंदिवस घेऊन बसणं हे कठीण आहे. अभ्यास सोपाच असतो, पण कॅपॅसिटी कठीण आहे ना डेव्हलप होणे, सवयीचा भाग असतो. ती सवय एकदा डेव्हलप झाली की आपण 100%, आणि आयोगाला माहित आहे ती सवय लागणार आहे इतका मोठा सिलेबस सोडायला. बघा, केवळ त्यांची माहिती आणि स्मरणशक्ती विविधता बघणे नव्हे, आयोगाने स्पष्ट म्हटलंय, फक्त आम्हाला तुमची स्मरणशक्ती चेक नाही करायची आहे, किती आठवता, किती पाठ होते, अजिबात नाही. आकलन, निरीक्षण आणि बुद्ध्यांक
याची गुणवत्ता तुमची काय स्ट्रॉंग आहे हे आम्हाला चेक करायचं आहे. आयोग क्लिअर आहे म्हणजे मग प्रश्न तसे सेट होईल, म्हणजे सिलेबस तसाच सेट होईल ना, बरोबर. मग हा एक पॉईंट आपल्याला इथं लक्षात घ्यायचा आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे, बरोबर आहे. ओके, तिथं फोन नंबर दिला आहे खाली, प्लीज फोन नंबर तुम्ही कीर्ती एकदा चेक करा, ते तिथं मी म्हणेन तुम्हाला कीर्ती तिथं बघा. क्लिअर का? मग आता मी परत एक्सप्लेन करतो थोडं पॉईंट. आता सामान्य अध्ययनाच्या प्रश्नपत्रिका म्हणजे जीएस शब्द ऐकलाय का? सामान्य अध्ययन म्हणजे काय? जीएस. ओके, सामान्य अध्ययन म्हणजे काय? जनरल स्टडीज, किंवा आम्ही त्याला काय म्हणतोय? सामान्य अध्ययन, जीएस. आता लक्षात घ्या, जनरल स्टडीज प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नाचे स्वरूप आणि प्रमाण पेपर 3 ते पेपर 7. पेपर 3 मी एक्सप्लेन करतो. पेपर 3 म्हणजे काय? क्वालिफाईंग मराठी इंग्लिश सोडून द्या, ज्यात इतिहास भूगोल GS 1, भारतीय राज्यघटना आणि आंतरराष्ट्रीय संबंधी GS 2, त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था, विज्ञान तंत्रज्ञान, तुमचं असणार आपत्ती व्यवस्थापन, तो झाला 3. 4 कुठला आहे तुमचा? त्याच्यानंतरचा पुढचा तो म्हणजे एथिक्स. असं त्याने 3 ते 7 म्हणजे एकूण 4 GSचे पेपर जे आहे आमचा. आणि एसे म्हणजे निबंध. याच्यात काय म्हटलं? असे असेल की जेणेकरून एक सुशिक्षित व्यक्ती कोणत्याही तज्ज्ञ अभ्यासाशिवाय त्यांना उत्तर देऊ शकेल. काय सांगितले? परीक्षेत स्वरूप समजून घ्या असं आयोग म्हणतं. लक्षात घ्या, आम्हाला फार तज्ज्ञ नाही पाहिजे. भूगोलातला का त्याला MSc जॉग्राफी पाहिजे काय? MA जॉग्राफीने PhD जॉग्राफी लागणार आहे का? नाही. सब्जेक्टचं नाव काय? जनरल स्टडीज, सामान्य अध्ययन. इट मीन्स हे जनरली अप्रोच झालं पाहिजे. भूगोल किती समजला पाहिजे? जनरल लेवलचा, बरोबर आहे. पण त्याच्यात अशी समज पाहिजे, समजा तुम्हाला सांगता आलं पाहिजे. सध्या आता प्रश्न असेच असतात, मी काही प्रश्न पण दाखवेल. पश्चिम घाटात भूस्खलनांच्या समस्या वाढत चाललेल्या आहेत. कशात? पश्चिम घाटात. मग तुम्हाला किती माहीत असणं गरजेचं आहे? पश्चिम घाट हा बनला कशापासून आहे? हा बेसॉल्टचा आहे. तरी भूस्खलन मग का होत आहे? बेसॉल्टचे तर भूस्खलन व्हायला नाही पाहिजे. मग इथं असणाऱ्या विकासाचे कामं अधिक व्हायला लागली आहे, बरोबर आहे. कारण की उद्या जे तुम्ही काय आहे प्रशासक आहात ते लक्षात घ्या. आयोगाचा क्लिअर उद्दिष्ट आहे ॲज अ प्रशासक, ॲज अ ब्युरोक्रॅट्स, ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर तुम्हाला समस्या समजतात का हे चेक करायचं आहे. आणि समजल्या तर समस्यांवरची सोल्युशन तुम्ही मांडा. यू आर अ फ्युचर सोल्युशन प्रोव्हायडर, हे लक्षात घ्या. तुम्ही भविष्यातले कोणात सोल्युशन प्रोव्हायडर म्हणून चालले तुम्ही तिथं. तुम्ही तो सोडून देतो तुम्ही, नाही सर नोकरी लागणार आहे, नोकरी सेफ असते, तो विषय नाही आहे इथं. तुम्ही फ्युचर, तुमच्यावर लोक डिपेंड आहात. तुमच्याकडे व्हिजन क्रिएट झालं पाहिजे ना. तुमच्या गावात काही घडलं तर तुमच्याकडे लोक येणार. तुमच्या प्रांतातलं काही घडलं, तुमच्या तहसीलमध्ये काही घडलं, लोक तुम्ही जबाबदार आहात ना. तुम्हाला पटकन सोल्युशन देता आलं पाहिजे. असं नाही असं करावं लागेल. आणि त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहे. आणि म्हणून तोच आयोगाचा आहे. लक्षात घ्या काय म्हटलं आहे? GS सामान्य प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असे असेल की जेणेकरून एक सुशिक्षित व्यक्ती कोणत्याही तज्ज्ञ अभ्यासाशिवाय सहज उत्तर देऊ शकेल, असं त्यांचा अप्रोच आहे प्रश्नांचा. नाऊ नेक्स्ट, इथं प्रश्न असे असतील की ज्यातून उमेदवाराची विविध विषयातील सामान्य जागरूकता म्हणजे अवेअरनेस, प्रत्येक विषय म्हणजे भूगोलाचा अवेअरनेस कसा आहे, हिस्ट्रीचा कसा आहे, तुम्हाला पॉलिटीचा अवेअरनेस कसा आहे लक्षात घ्यायचं आहे, इकॉनॉमीचा अवेअरनेस कशा आहे, सायन्सचा अवेअरनेस कशा आहे. मग पहिले जर पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमी, सायन्सचा अवेअरनेस बघा, त्याच्यासाठी पहिलेचा बेस तर पक्का करू दे बेसिक बोर्डातून. इज दॅट सिम्पल. पहिले बेसिक बोर्डातून बेस पक्का करू देतो, मग करंटशी काय करतो, रिलेट करतो, अटॅच करतो. ते इझी असणार आहे, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. ते सुद्धा इथं हे लक्षात घ्यायचं आहे, बरोबर आहे. यस 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 पर्सनल गाईड असतात दादा. नाऊ जे बॅचचे विद्यार्थी आहे दे आर द पर्सनल गाईडमध्ये असतातच. काय मादीच्या पण मेंटॉरशिप असतील, याच्यात असतील, सगळ्यात बेस्ट सो असणारच आहे. आणि इज द तुम्ही मी तर म्हणाल प्लीज नाही घेतलं तरी मी मला फार धज्जा होती का बॅच लावून कराच, पण तुम्ही जेव्हा जेव्हा विचाराल तेव्हा मी असणार आहे. तुमचे काही प्रश्न असेल डोंट वरी. बघा आणखीन दुसरं, असे प्रश्न ज्याची संधी सेवेतील करिअरसाठी प्रासंगिकता, म्हणजे तुम्ही संधी सेवेत चालल्या लोकसेवेत, तिथं तुमच्या प्रश्न असे प्रश्न टाकले जाईल तर करिअरसाठी प्रासंगिकता दिसली पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एकदा आता मी एकदम इंटरव्ह्यूमध्ये जात नाही, पण लक्षात घ्यायचं आहे. आता एक प्रश्न UPSC विचारला होता मी मागे, आता UPSCचं प्रश्न स्वरूप घेतलं ते एकदा चेक कराल फक्त तो व्हिडिओ. प्रश्न कसा होता की लक्षात घ्यायचं आहे, सॉईल डिग्रेडेशन म्हणजे असणाऱ्या मृदेचं होणारं डिग्रेडेशन म्हणजेच काय, त्याला मृदेची अवनती म्हणतो आम्ही. सॉईल डिग्रेडेशन अँड सॉईल कॉन्झर्वेशन असा एक प्रश्न आला होता. आता सॉईल डिग्रेडेशन हा प्रश्न का महत्त्वाचा आहे, तर आता ज्या माझ्या मेन्सच्या बॅचेस होत्या, ऑप्शनलच्या बॅचेस होत्या, मी मुलांना प्रश्न दिला, कारण UPSC प्रश्नाला आपण लगेच टेस्ट घेतो, मी मुलांना म्हणायचो मला सुरुवात करून द्या. मग सगळे मुलं काय करते,
मृदा हा प्रमुख घटक आहे, मृदेमध्ये प्रमुख घटक आहे, मृदेमध्ये हे असतं ते असतं हे असतं, हे अपेक्षित नाही आहे. ते सगळं जग सांगणार आहे ना मृदे कशी बनते, मृदेमध्ये काय असतं काय नाही. अपेक्षित काय होतं, 143 कोटीच्या भारतासमोर सर्वात मोठं चॅलेंज आहे फूड सिक्युरिटी. आता जमीन थोडी वाढली आहे तुमची, लोकसंख्या वाढते ना, जमीन तर तेवढीच आहे. उद्या लोकसंख्या 200 कोटी होईल, जमीन वाढणार आहे का? मग आहे त्या जमिनीत पीक वाढलं पाहिजे, उत्पादन वाढलं पाहिजे. आणि जर उत्पादन वाढवायचं तर मेजर चॅलेंज आहे तुमच्या जमिनीचा कस टिकून राहिला पाहिजे. तो जर खालवला तो उत्पादकता, त्या अँगलने त्यांनी प्रश्न विचारला होता, तो अँगल समजणं गरजेचं आहे. मला अँगलच समजलं नाही, मी पारंपरिक माहिती लिहून येईल, मृदा म्हणजे काय, मृदेत घटक काय, मृदा असं आहे तसं आहे, ते सगळं जग लिहिणार आहे, तिथं मार्क मिळणार नाही. त्याला पाहिजे काय, रिकॉग्नाइज होणारा सोल्युशन काय, प्रश्न काय, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. ओके, तर त्याच्यामुळं माझं असं म्हणून म्हटलं संधी सेवेतील करिअरची प्रसंगीता तुम्हाला दिसली पाहिजे. यू आर द फ्युचर ऑफिसर, हे रिफ्लेक्ट झालं पाहिजे कशातनं, आन्सर म्हणून. लक्षात घे, पुस्तक काय, तू जे पुस्तक, तू ती पुस्तक, तो पुस्तक, सगळे पुस्तकं सेमच असणार आहे ना. आता समजा आपल्याच क्लासमधले 50 पोरं गेले परीक्षेला, एकच नोट्स वाचतंय, सगळे उत्तर सारखे दिसतील, त्याला थोडी मिळणार ना. हे तुमचा इनपुट इथून बिल्ड होणं गरजेचं आहे, हा सुद्धा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा आहे. नाउ नेक्स्ट, प्रश्नामधून उमेदवाराची संबंधित सर्व मुद्द्यांविषयी मूलभूत समज, चिकित्सक दृष्टिकोन, ॲनालिटिकल अप्रोच पाहिजे लक्षात घ्यायचं, किंवा क्रिटिकली अप्रोच, असं केलं तर कसं होऊ शकेल, हे याच्यापैकी कुठला पर्याय बेस्ट असू शकतो तुमच्या समजण्यात, हे लक्षात घ्यायचं. आणि विश्लेषण करण्याची क्षमता आणि परस्पर विरोधी आर्थिक सामाजिक उद्दिष्टे, पर्याय, मागण्यांवर दृष्टिकोनावर विचार करता येईल असं तुमचं रिफ्लेक्शन पाहिजे उत्तरामध्ये. हे त्यांना क्लिअर आहे. आणि उमेदवाराचा समयोचित अर्थपूर्ण आणि संक्षिप्त उत्तर लिहिली पाहिजे. लय फापट पसारा. आता आम्ही इंटरव्ह्यू घेतो, मुलांचा दोष नसतो, पण मी इंटरव्ह्यूमध्ये मुलांना विचारतो थोडक्यात माहिती सांगते, आयोग पण विचारतात, आपण प्रिपेअर, आपला विषय थोडक्यात सांगता येत नाही. मुलं येतात, मी या गावावरून आलो, या तालुक्यावरून आलो आहे, माझं शिक्षण एवढं झालं आहे, 10वीचं झालं आहे, 12वीचं झालं आहे, ग्रॅज्युएट झालं आहे, इतका फापट पसारा सांगायचं तेवढं आहे. 2 शब्दात सांगू शकतो, बरोबर आहे. 3 शब्दात पण सांगता आलं पाहिजे, 2 शब्दात, 10 शब्दात सांगता आलं पाहिजे, 30 तर तुमची आहे ना. आणि जर आता फॉर एक्झाम्पल एक शब्द सांगतो, एक प्रश्न सांगतो UPSCचा, मी मुद्दाम प्रश्न सांगतो का त्याशिवाय ते कळत नाही म्हणून मी प्रश्नांचा जास्तीत जास्त उल्लेख करतोय. आयोगाने तुम्हाला UPSC मधला प्रश्न आहे पण लक्षात घ्यायचा आहे, भारत पाकिस्तान संबंध, काश्मीर समस्येवर टिपली. भारत पाकिस्तान संबंध काश्मीर किती शब्दात, 20 शब्दात, ओनली 20 वर्ड्स. आता 20 शब्द प्रश्न पडत नाही, मी जुनं सांगतो एक. आणि भारत पाकिस्तान अगेन 300 शब्दात सुद्धा पडलेला आहे. मग तुम्हाला भारत पाकिस्तान काश्मीरचं किती शब्द सांगता आला पाहिजे, 300, आणि 20 शब्दात पण मोजकच सांगता आला पाहिजे. तर त्याच्यात म्हणून तर म्हटलं तुम्हाला ते लिहायचं आणि एक्झॅक्ट, बिकॉज उद्याचे तुम्ही अधिकारी आहे, तुमच्या रिपोर्टवर ठरणार आहे दुष्काळ कसा पडला, तुमच्या रिपोर्टवर ठरणार एखादी दंगल झाला, मोर्चाला नक्की किती आला, कारवाई करायची की नाही, तुमचा रिपोर्ट एक्झॅक्ट पाहिजे ना. तो एक्झॅक्टनेस आपल्याकडनं इथं येणं हा गरजेचा आहे. आणि म्हणून याच्यासाठी या सर्व गोष्टी लावलेल्या आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. येस, मी नंबर देतो तुम्हाला, मी बॅचच्या विद्यार्थ्यांमध्ये आपला नंबर असेलच माझा, सो त्यामुळे पर्सनल गाईडन्स आणि या गोष्टी सगळ्या तिथं अवेलेबल असतील. मी तुम्हाला सांगणार आहे माझा फोन नंबर, मी कधी अवेलेबल असतो, आणि आपण ते रिव्ह्यू करणार आहे. मी तर आता बॅचचे आपले तुम्ही फक्त हे नको समजू का 2 ते तुमचं 4:15 पण लेक्चर असणार आहे, ठीक आहे. ॲडिशनल लेक्चर संध्याकाळी असणार आहे, ॲडिशनल झूमवरनं, कारण की ते 1 to 1 रिव्ह्यू करावं लागेल. तुम्ही नक्की करता काय, फाउंडेशन तुम्ही केलं, एका साईडला बेस पक्का चला, पण तुमचा अभ्यास किती पुढे झाला ढकलावा लागेल तुम्हाला, तर त्यामुळे ते चेक करणार आहे, तिथं आपल्याला त्या गोष्टी चेक करू शरद, हे सुद्धा इथं लक्षात घ्यायचं आहे. क्लिअर का? मला सांगा, परीक्षेतला प्रश्नामधनं तुमचं काय गोष्टी अपेक्षित आहे आयोगाला, हे कळलंय का? तुम्हाला कुठल्या वेळी वाचन करणं नाही आता, आणि एकदम ते होणार नाही. इट्स अ पार्ट ऑफ युअर हॅबिट. सवयीनुसार ते काय होतं, बदलत जातं, आणि त्या सवयीनुसार आपल्याला समोर ते येतं, हे सुद्धा इथं लक्षात घ्यायचं. इज इट क्लिअर का एव्हरीबडी? मला सांगा, इथपर्यंत क्लिअर का? चलो पुढे. येस मोनिका, ओके. आता परत येतो मी परीक्षेचं स्वरूप.
आता परत येतो त्याचं परीक्षेचे स्वरूप याच्यावर. आता तुम्ही लक्षात घ्या, परत मी जे सुरुवातीला बोललो आता एवढं एक्सप्लेन केल्यावर परत सांगतो. याची रिक्वायरमेंट काय आहे? इन्फॉर्मेशन, किंवा हे एक्झाम्पल कशी असणार आहे? माहितीपूर्वक. बरोबर ना? इथं तुम्हाला एक्सप्रेस करायला चान्स नाही. इथं आयोगाने दिलेले 4 प्रश्नात एक पर्याय निवडायचं, म्हणजे इथं परफेक्शन आणावं लागेल. हा डेटा नोट्स काढतानाच एका साईडनं वेगळा काढावा लागेल, फॅक्च्युअल डेटा, आणि तो वाचून वाचून पाठ होऊन जातो. म्हणजे फार पाठांतराचं काम नाही आहे, लॉजिक लागतात, सिक्वेन्सिंग असतं. आता मला सांगा, आपल्याला आपल्या घरातले 5-6 लोक जवळचे मित्राचे वाढदिवस पाठ आहे का नाही आहे? मग ते वाढदिवस बसून पाठ करून घेतले घरच्यांनी, सांग पाठ कर, आपोआप राहिले ना. इंटरेस्टिंग गोष्ट, लहानपणचे काही किस्से गोष्टी डोक्यात आहे ना एकदम. मग तसंच असतं, ते सहज 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 बरोबर आठवतं, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. बरोबर आहे? येस. करंट रिलेटेड लिहावे का? येस, करंट रिलेटेड प्रॉस्पेक्टिव्ह लिहिले पाहिजे. तुमचं बाकीच्यांपेक्षा थोडंसं ॲडव्हान्स दिसलं पाहिजे उत्तर, हे पण इथे लक्षात घ्या. ते झालं की तुम्हाला आणखीन बेस्ट येता, हे या गोष्टी लक्षात घ्या. आता मुख्यसाठी काय लागणार आहे समजून घ्या. स्वरूप जर म्हणतो, बरं ऑब्वियस, मुख्यसाठी मला कंटेंट तर लागणारच आहे, डेटा तर लागणारच आहे. त्या डेटाशिवाय मी लिहिणार कसं? जर त्यांनी म्हटलं की भारतात सध्या स्थितीत वारंवार दुष्काळ, भारतात किंवा भारतातल्या काही राज्यांमध्ये वारंवार दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होते, यावर चर्चा करा, असा प्रश्न आहे. म्हणजे आता तुम्हाला डेटा लागेल ना, भारतातल्या कुठल्या राज्यांमध्ये नक्की वारंवार दुष्काळ तयार होतो, दुष्काळाची कारणं लागेल. म्हणजे डेटा कुठं? डेटा मीच देऊ ना, डेटा लागणारच आहे, कंटेंट तर लागणारच आहे ना. हा कंटेंट तुम्हाला बेसिक पुस्तकातनं, तुमच्या नोट्समधनं तुम्हाला तयार करावंच लागणार आहे. पण या कंटेंट सोबत दुसरं लागणार आहे, हा कंटेंट सोबत तुमचं प्रेझेंटेशन. बरोबर आहे? तुम्ही कसं प्रेझेंट करता हा डेटा लक्षात घ्यायचा आहे. नंतर तुमच्या कंटेंटला करंट, जसं यशस्वी म्हटली की करंटचा यस, करंट की किती वर्षात किती भागात दुष्काळ पडले, ते दुष्काळ पडत असताना प्रॅक्टिकली या दुष्काळावर मात कशी करता येईल आम्हाला, म्हणजे या दुष्काळाच्या असणारा आम्हाला, ज्याला आम्ही म्हणतो सोल्युशन काय देता येईल, सोल्युशन म्हणजे आम्ही सॉल्व्ह कशी करू शकतो. बरोबर आहे? याच्या असणारी समस्या, समस्येवर असं तुम्हाला ते कोड रिलेट करणं गरजेचं आहे. काय रिलेट करणं गरजेचं आहे? कोड रिलेट. आणि शेवटी तुमचे थोडेसे अक्षर चांगले असले पाहिजे, त्याला ओळखूता आले पाहिजे. तो लई वेळ घालवणार नाही आहे, त्याला ओळखलं नाही ओळखलं तो 2 मार्क देईल, चालला पुढे 10 पैकी, तो तुम्हाला 5-6 मार्क देणार नाही, कारण त्याची रिक्वायरमेंट, त्याला थोडी एकच पेपर चेक करायचा आहे. मग काही स्किल डेव्हलप करावं लागेल ना. तर याच्यासाठी तुम्हाला कंटेंट म्हणजे मी म्हणेल तुमचा असणारा अभ्यास, आणि अभ्यासासोबत आपल्याला काही स्किल्स प्रेझेंटेशनचे, एक्सप्रेशनचे, हे सुद्धा या मेन्सची काय असणार आहे आपली रिक्वायरमेंट. तर ते प्रश्नाचं स्वरूपच तसं आहे. मला अंडरस्टँडिंग आहे, मी प्रेझेंट कसं करतो, मी लिहितो कसो, हे मला समजणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी या गोष्टी मला प्रेझेंट करणं गरजेचं आहे. इंटरव्ह्यूमध्ये काय करावं लागतं हे आत्ताच मी म्हणतोय, याला स्किप करा. आत्ता इंटरव्ह्यू फोकस करायचा. ज्या विद्यार्थ्यांनी UPSC प्री आणि मेन्स पास केली त्याला इंटरव्ह्यू फारशी मदत लागत, कारण अभ्यास इतका खोलात, ॲनालिटिकल अप्रोच, क्रिटिकल अप्रोच, बरोबर आहे. प्रेझेंटेशन शिकला, लिखताना तो प्रेझेंट इथं ऑटोमॅटिक करतो, त्याला फक्त 2-4 गोष्टी सांगावं लागतं. असे कपडे घाल, असे शूज घालायचे, अशा ड्रेसने तुम्ही जायचं, इथं येस सर म्हणायचं, इथं नो सर, येस मॅडम इज नो मॅडम. बरोबर आहे? तो बरोबर प्रेझेंट होतो. तो इट्स अ ऑटोमॅटिकली कॉम्प्लिमेंटरी प्रोडक्ट्स ऑफ युअर मेन्स, नथिंग एल्स. इंटरव्ह्यू जो असतो तो सगळ्या आमच्या प्रोफाईलवर असतो, काय शिकलात, कुठला गावकर, घरी कोण. बरोबर आहे? मग 2-4 आत्ता करंट बेसला प्रश्न, तुमचं मत बघण्यासाठी, या सगळ्या गोष्टी तिथं असतात, हे सुद्धा इथं लक्षात घ्यायचं आहे. सो मी म्हणेल तुम्हाला सगळ्यात मेन काम कुठं करायचं आहे, इथे आणि इथे. मग आता स्टार्ट कुठनं करत असतो, बरोबर आहे. स्वरूप जर असं असेल तर माझ्या अभ्यासाचा स्टार्ट कुठनं करायचा हे इथं लक्षात घ्यायचं आहे. माझ्या अभ्यासाचा स्टार्ट कुठनं झाला पाहिजे, तर बट ऑब्वियस. आता प्रीचं 1 मिनिट फक्त मी सिलेबस ओव्हर रिव्ह्यू करतो, मी प्रश्नाकडे येतो, मग मी मेन्स, आणि मग मी तुमच्या अभ्यासाच्या स्टार्टकडे येतो. हे समजून घेऊ. आता प्री हे तर क्लिअर आहे, 200 गुण 2 तास काय दिलं आहे, पदवी लेवलचा अभ्यासक्रम. इथं एकूण 7 विषय. किती विषय? 7 विषय. मेन्स इथं दिले आहे तुमचं ते अंकगणित, बुद्धिमत्ता, उतार्यावरचे प्रश्न. ते सोपं आहे, क्वालिफाईंग आहे. हा दुसरा पेपर, मराठी आणि इंग्लिश आणि वस्तुनिष्ठ बहुपर्याय. त्यात सांगितलं आहे 33%, म्हणजे इथं 200 पैकी तुम्हाला हा पेपर क्वालिफाय करायला 66.66 मार्क पडावं लागतात. किती? 66.66. हे इथं लक्षात घ्यायचं आहे. 66.66 मार्क तुम्हाला इथं पडावे लागणार आहे. दॅट्स ऑल. त्या पलीकडे नाही. याच्यावरचं मेरिट ठरणार आहे. करेक्ट? हा पहिला पेपर. राज्यसेवा पूर्व परीक्षेची परीक्षा योजना आयोगाच्या वेबसाईटवर आहे. वेबसाईट पण बघणं चालू करा आयोगाच्या. खूप चांगली वेबसाईट आहे आपल्या आयोगाची. लक्षात घ्यायचं एनी हो, MPSC.in
MPSC.go.in तुमचं प्रोफाईल याच्यावर तयार करून ठेवायचं आहे. MPSC.go.in प्रोफाईल वगैरे फोटो वगैरे सगळं रेडी करून ठेवायचं. ते वेळेवर वगैरे व्हायचं नाही. काही अडचण आली तर मी आहेच, आपण आहे, मॅडम आहे, सर आहेत बाकीचे, ते पण तुम्हाला इथं सांगतील. हा एक पॉईंट लक्षात घ्या. नव आता पुढचं याच्यात काय म्हटलं बघा, प्रीमध्ये काय असतात, प्रत्येक प्रश्न 25 काय चुकीच्या प्रश्न, निगेटिव्ह मार्किंग आहे प्रीला, दॅट इज द 1/4 किंवा 0.25. जर तुमचा एका प्रश्नाला मार्क किती आहे लक्षात घ्या, एका प्रश्नाला तुम्हाला मार्क आहे गुणेला 2, बरोबर आहे, 2 मार्क. आणि जर एक प्रश्न चुकला तर याच्यातलं किती मार्क कमी होईल तुमचा 0.5, म्हणजे किती मिळणार तुम्हाला एका प्रश्नाला 1.5 मार्क मिळेल. आलं लक्षात. पण किती आहे 0.25 की जेव्हा केल्यानंतर 1/4 हे तुमचं निगेटिव्ह मार्किंग आहे. आणि ह्या प्रीमध्ये ही निगेटिव्ह मार्किंग असते. इट्स इझी, तुम्हाला हळूहळू कळेल जेव्हा आपल्या बेसिक टेस्ट. आता मी फाउंडेशनमध्ये काही टेस्ट असणार आहे, ऑब्जेक्टिव्हच्या 2 टेस्ट घेणार आहे आणि डिस्क्रिप्टिव्हच्या पण घेणार आहे. म्हणू नका सर मग आता अभ्यास शिकवलाच नाही, पण सवय करायची, डेअरिंग वाढवायचं आहे. काही कठीण नसतं, ते लिहायचं आहे आणि ती लिहायची सवय सांगेल. कशाच्या टप्प्याला आपण टेस्ट असणार आहे, एकूण 4 टेस्ट असणार आहे, 2 डिस्क्रिप्टिव्हच्या टेस्ट आणि 2 ऑब्जेक्टिव्हच्या टेस्ट, बरोबर आहे. पहिली इन्फॉर्मेशन पक्की बघू होते का नाही आणि मग तुम्हाला एक्सप्रेस करता येते का नाही हे आपण बघणार आहे. आणि मग पुढे NCERT झालं की NCERT सगळे आपल्या दोन्ही टेस्ट असणार आहे, तुमच्या ऑब्जेक्टिव्ह पण आणि कंटेंट खूप मिळतो आपल्याला, फाउंडेशनला एवढा कंटेंट मिळणार नाही, हे सुद्धा लक्षात घ्यायचं, बरोबर. हा सुद्धा भाग इथं लक्षात घ्यायचा. सर ऑप्शनल जॉग्राफीची बॅच, येस ऑप्शनल जॉग्राफीची बॅच आहे, पण आत्ता मी जॉग्राफी ऑप्शनल बॅच सगळं जूनमध्ये ऑप्शनल वगैरे. पण आता मला म्हणा पहिले बेस तर पक्का करा, पहिले समोर चालायचं आहे. पण जूनमध्ये ऑप्शनलची बॅच, जूनमध्ये जॉग्राफीची पण, मॅडमची पॉलिटीची पण असणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. ओके, मग आता हा सिलेबस आहे, फक्त पटकन सिलेबस बघू. काय दिलं आहे, चालू घडामोडी सोपं एका भाषेत सांगतो, इतिहास, भूगोल, पॉलिटी, त्यानंतर आर्थिक सामाजिक म्हणजे अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि सामान्य विज्ञान, इतके 7 विषय दिले. आता सिलेबस मी घेणार नाही, मॅडम घेते म्हणून मी ते पटकन पुढे चालतो, रिपीट नको ते व्हायला, तुम्हाला आपल्याला पुढे जायचं आहे, बरोबर आहे. पेपर 2ला ते आकलन, संवाद कौशल्य, गणित, बुद्धिमत्ता वगैरे ते सगळं दिलेलं आहे. डिसिजन मेकिंग हा सोडून द्या. आता प्री म्हणजे काय, ऑब्जेक्टिव्ह एक्झाम इतिहासाचा प्रश्न आहे. 4 फॅक्ट्स दिलेले आहे, श्वेतपत्रिका व्हाईट पेपर, त्यानंतर पुणे करार इथं दिलेलं आहे. काय पुणे करार हे लक्षात घ्यायचं आहे. नेहरू अहवाल, धारासन सत्याग्रह आणि काय दिलं आहे, अरेंज द फॉलोइंग इव्हेंट्स, खालील घटनांची योग्य क्रमाने मांडणी करा. हा या वर्षीच्या प्री मधला पेपर आहे, 2023चा प्री, 24चा झालाच नाही अजून. राज्यसेवेचा प्री काय असू शकतो, जस्ट मी एक्झाम्पल सांगतोय, प्री काय असू शकतो त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय. आता बघा, तुम्हाला कळलं पाहिजे की मग आता आम्ही जेव्हा इतिहास, आता प्रीमध्ये इन्फॉर्मेशन आली ना, सर मला श्वेतपत्रिका वर्ष तर मला माहीत पाहिजे, पुणे करार कधी झाला आहे, गांधीजी असेल, बाबासाहेब आंबेडकरांमधला पुणे करार आहे, बरोबर. नेहरू अहवाल 1928चा असेल, मोतीलाल नेहरूंचा तो अहवाल आहे काँग्रेसमधला. धारासन सत्याग्रह म्हणजेच कोणाचा आहे, सरोजिनी नायडूंचा केलेला सत्याग्रह असेल. तर हा याचे तुम्हाला वर्ष माहीत पाहिजे, त्या वर्ष माहीत असल्याशिवाय तुम्हाला घटनाक्रम माहिती नसणार. म्हणजे मला सांगा, माहितीवर आधारित आलाय ना, यालाच काय म्हणतात प्री. म्हणजे प्रीमध्ये ऑब्जेक्टिव्हमध्ये आम्हाला इन्फॉर्मेशन जास्त कॅरी करावं लागतं. इज इट क्लिअर. म्हणून हे स्वरूप परीक्षा आपण बघतो काय, परीक्षेचं स्वरूप, ते स्वरूप क्लिअर झालं पाहिजे. म्हणजे मला आत्ता सुरुवात करताना मला फक्त लिहून लिहायची प्रॅक्टिस नाही करायची आहे, मला एका साईडला काय करायचं, माहिती पण कलेक्ट करत न्यायची आणि काही दिवसानंतर ठराविक लिहायची प्रॅक्टिस, असं दोन्ही वेळी ॲट अ टाइम काम करायचं आहे. त्याचं आपण टार्गेट देतानाच तसं देणार आहे तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्हाला ते इझी आणि क्लिअर होऊन जाईल. हा दुसरा प्रश्न, भारताचे राष्ट्रीय पक्ष, आता निवडणूक आहे म्हणून टाकला मुद्दाहून, पण 23चाच प्रश्न आहे, ज्याला मी नॅशनल पार्टी म्हणतो. राष्ट्रीय पक्ष, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, कम्युनिस्ट पार्टी ऑफ मार्क्सवादी, बहुजन समाजवादी, ऑल इंडिया तृणमूल, त्यांचे स्थापना वर्ष विचारले. आनंद फॅक्च्युअल प्रश्न, माहितीवर आधारित. अगेन इट्स अ इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन्स, बरोबर आहे. परत कशावर आहे, माहितीवर आधारित प्रश्न, हे सुद्धा आम्हाला समजून घ्यायचं आहे, माहितीवर आधारित. मग बघा आता मी नेतो तुम्हाला पेपर 1, हे सेम आहे. हे तर मी सिलेबस वाटल्यास ही PDF तुम्हाला देणार आहे. ही PDF मी शेअर करतो, मी जे लेक्चर्स घेईल ते PDF शेअर्स करेल, कारण त्याशिवाय तो सपोर्ट मिळत आपण विसरून जातो. म्हणजे आता ऐकताना वक्ती वाटते तुम्हाला की ऐकलाय सर बोलले आहे, पण आफ्टर काही काळ ते परत मागं होतो, आपण कच्चा राहतो. बा कच्चा ठेवायचंच नाही आहे, प्रत्येक गोष्ट पक्की करत न्यायची आहे. ती PDF ग्रुपवरच्या याच्यावर टाकण्यात येईल, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि ते ग्रुपवर तुमच्या एकदम लक्षात घ्यायचं आहे, इथं बॅचच्या याच्यावर येणार आहे. मला वाटते टेलिग्राम ग्रुपला जाणार आहे, ॲड आहे ना तुम्ही, टेलिग्राम तुझा बॅच ग्रुप, त्याच्यावर एक PDF टाकली का, बेसिक स्वरूप म्हणून सिलेबस टाकली आहे ना, हा ती पण लक्षात घ्यायचं आहे. ओके. मग परत आता लेखी परीक्षा. आता लेखी परीक्षा याच्यात मोठं आहे सगळं. 2 पेपर मराठी इंग्लिशचे, काहीच घाबरण्याचं कारण नाही. या 300 पैकी तुम्हाला 25% म्हणजे लक्षात घ्यायचं 75 मार्क पाळायचे. किती मार्क्स, ओनली 75 मार्क्स मराठी, 75 मार्क्स इंग्लिश. सोपे आहे.
125 मार्काचे उतारे आहे. किती 300 पैकी 125चे उतार आहे. आणि फार घाबरण्याचं, इट्स अ क्वालिफाईंग, याचे मार्क गृहीत धरत नाही. इट्स अ क्वालिफाईंग, याचे मार्क गृहीत धरत नाही, लक्षात घ्यायचं आहे. आणि हे फक्त सोपे आहे. मी सिलेबस 1 मिनिटाचा प्रश्न पण दाखवतो त्याचे काय असणार काय नाही, 2 मिनिटासाठी बघा. हे त्यांचं स्वरूप आहे. प्रश्नांचे स्वरूप कसं असतं, दिलेल्या परिच्छेदांचे आकलन, म्हणजे परिच्छेद म्हणजे उतारा, त्याच्यात उत्तर लिहा. संक्षिप्त लेखन, सारांश लेखन होतं का आपल्याला, नॅरो, मोठा उतारा, शॉर्ट लिहा. परिपाठ आणि शब्दसंग्रह, त्यानंतर लघु छोटा निबंध असतो, आणि इंग्रजी ते मराठी ट्रान्सलेशन, मराठी ते इंग्रजी दोन्हीकडे. इज दॅट सिम्पल, याच्यापेक्षा जास्त काही नाही, लक्षात घ्यायचं आहे. याच्यापेक्षा इट्स अ क्वालिफाईंग. सेम हे बा इंग्लिशमध्ये पण निबंध, उतारलेले प्रश्न, भाषांतर, व्याकरण, इन सिम्पल. तुमचं उतारलेले प्रश्नच 125 मार्काचे असतील, तुम्हाला 75 मार्क पाहिजे फक्त क्वालिफाईंगसाठी. सहज पडतं, सहज होतं. त्याच्यामुळं आपण तयारी करताना हे लक्षात घ्यायचं आहे, आपण तयारी करताना मराठी इंग्लिशची तयारी नाही करत. मराठी इंग्लिश कधी बघायचं असते, मला एकदा प्री पास झाल्यावर मेन्सच्या वेळेस. ते सहज आहे, डायरेक्ट पेपर सोडवायचे म्हणजे प्रॅक्टिस म्हणून, आणि ते क्वालिफाय होतात, काही अडत नाही. तुम्हाला भीती वाटत नाही सर इंग्लिश कसे मी 75 मार्क वाढले, मला इंग्लिशची तेवढीच, अजिबात घाबरू नका, ते इझी होते. आता मग मेन फोकस कुठं पाहिजे, GS वर. आता इथं लँग्वेज इज डझंट मॅटर, लँग्वेज आता बॅरियर नाही आहे, तुमचा GS वर फोकस पाहिजे. हा पण भाग इथं लक्षात घ्या. मग GS मध्ये किती पेपर आहे, पहिला निबंध आहे 250 गुणांना, हे लक्षात घ्या. निबंधामध्ये 3 तास, तुम्हाला निबंध 2 लिहायचे, एक 125 मार्काला, दुसरा. आता ही तयारी कशी करायची सर, GSची मान्य NCERT वाचा, स्टेट बोर्ड वाचा, पुस्तक वाचा. निबंधाचं काय करायचं, निबंध कम्प्लीट अँड कम्प्लीट तुमची तयारी रिफ्लेक्ट. ते न्यूज पेपर, ते कसं वाचता, तुम्हाला अवेअरनेस कसा आहे, मी जस्ट निबंध एक्सप्लेन करून ठेवतो 1 मिनिटात. मॅडम परत डिफाईन करतील, मी जास्त खोलात जात नाही. एकूण 2 विषयापैकी 1 विषय चालू घडामोडीतील आणि 1 विषय आयडियोलॉजिकली वैचारिक असतो. मैत्रीची व्याख्या बदलत चालली, लिहा 1000 शब्द, कसं, आणि रिपिटेशन नको, म्हणजे व्होकॅब्युलरी पण स्ट्रॉंग पाहिजे ना. आता आपला कॉलेजचा काय अनुभव आहे, तुमचा माझा सगळ्यांचाच. कॉलेजमध्ये आपला एक प्रश्न लई भारी असतो पहिला, दुसऱ्या प्रश्नात पहिल्यातलं थोडंसं, तिसऱ्यात आणखीन पहिला दुसरा काहीतरी मिक्स करते तुला. पण कॉलेजची रिक्वायरमेंट काय आहे, सप्लिमेंटरी भरो, जितकी जास्त क्वांटिटी तितके मार्क, असंच आहे ना, सगळ्यांचंच तसं असतं, म्हणजे काही एक कोणी याला नाही आहे. पण इथं हे सिस्टीम चालणार नाही, बरोबर आहे, लक्षात घ्यायचं आहे. ही सिस्टीम नाही ना, मग आता इथं करणार काय, मी तुम्हाला 2च मिनिटं पेपर दाखवतो. या वर्षीचे UPSCचे पेपरमधले, UPSC लेवल टफ असणार का, बट ऑब्वियस, UPSC एक्सपेक्टेड यू आर बिकमिंग द IAS. जिल्हा द्यायचं आहे ना, ती थोडा कडक घ्यावं लागेल ना. पण आता UPSC बघा, थिंकिंग इज अ लाईक अ गेम, इट डज नॉट बिगेन अनलेस देअर इज एन अपोजिशन टीम. लक्षात घ्या, चिंतन एक तरह का खेल है, यहाँ तब तक प्रारंभ नहीं तो जब तक एक विरोधी पक्ष न हो. लक्षात घ्यायचं आहे. म्हणजेच काय, विचार करणे ही अशी एक प्रक्रिया आहे खेळासारखी, जोपर्यंत तिथं काय नाही आहे विरोधी. आता तुम्ही का विचार करता, ज्याचं टेन्शन आहे त्याचा विचार करतो ना, परीक्षा पास होईल का नाही, आपण चाललो विचार करायला, अभ्यास होईल का नाही, कारण की अभ्यास आलाच ना समोर, परीक्षा आलीच ना समोर, म्हणजे तुमची वैचारिक पातळी बघा काय चेक करायला होते, त्याच्यावर तुम्हाला 1000 शब्द लिहायचे. किंवा इथं बघा, दूरदर्शी निर्णय, विजनरी डिसिजन मेकिंग हॅपन्स ॲट द इंटरसेक्शन ऑफ इंट्यूशन अँड लॉजिक. दूरदर्शी निर्णय तभी लिए जाते हैं जब अंतर्ज्ञान और तर्क का परस्पर मेल होता है. व्हिजनरी, तुम्ही पुढचा निर्णय कधी घ्याल, जेव्हा तुमचं इंट्यूशन आतून काहीतरी येते आणि तुमचं व्हिजन. फॉर एक्झाम्पल, म्हणजे मी आता काही कोणाची, म्हणजे आपल्याला काही हे नाही आहे, पण देर इज अ व्हिजनरी. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आपण अणुबॉम्ब, इंदिरा गांधींनी पहिला अणुबॉम्बची टेस्ट घेतली. आज भारत स्ट्रॉंग आहे ना, अटल बिहारी वाजपेयींनी घेतली, भारत स्ट्रॉंग आहे ना. मग तेव्हा जे नीत्यांमध्ये काहीतरी असेल ना, गरज नसून टेस्ट घेतल्या. आणि म्हणजे तुम्हाला ते सांगावं लागेल, सभी भटकने वाले गुम नहीं होते, नॉट ऑल हू वेंडर. म्हणजे सगळेच काय, म्हणजे तुम्हाला सांगावं लागेल की माणूस फक्त हरपला म्हणजे नसतो, तो मुद्दामून काही काही शोध घ्यायला जातो. मग ही तुमची थिंकिंग लेवल, इन्स्पिरेशन ऑफ द क्रिएटिव्ह स्प्रिंग्स फ्रॉम द एफर्ट टू लुक फॉर द मॅजिकल. हा सगळ्याच्या सगळा वैचारिकता तुमची, तुम्ही किती स्ट्रॉंग विचार करता त्याच्यासाठी तुमचा GSचा कंटेंट आहे. करंट अवेअरनेस कसा आहे, तुम्ही एक्स्ट्रा रिडिंग बियॉन्ड बुक्स, अशी पुस्तकं ज्यातून तुम्हाला विचारायला चालना मिळते. असे काही घटक आहेत जे आपले वाचले पाहिजे, फक्त पुस्तकच नाही.
तो डेटा आपल्याला वाढवणं काय आहे गरजेचं आहे. निबंध कंप्लीट त्याच्यावर डिपेंड आहे हे लक्षात घ्यायचं आहे. परत पुढचा बघा, दुसरा सेक्शन दिलेला आहे. दुसरा सेक्शन, गर्ल्स आर द वेड डाउन बाय द रेस्ट्रिक्शंस, बॉयज विथ द डिमांड्स टू इक्वली हार्मफुल डिसीजन. लडकिया बंदिशों के तरह लडक्या अपेक्षा के बोझे. आपल्या समाजात मुलींना काय आहे, सगळे आमच्या बंदिस्ती आहे मुली, त्यांना रेस्ट्रिक्शन दिले आहे. आणि मुलांना नुसतं अपेक्षा, मुलगा आहे केलंच पाहिजे, सक्सेस झालाच पाहिजे, लग्न फ्लॅट बेस्ट झालंच पाहिजे ना, असं आहे ना. म्हणजे दोन्हीकडे आपण काय केलं आहे, मग आपला समाज तसा आहे. मग आता तुमची असणारी सामाजिक स्थितीचा तुमचा अवेअरनेस, यात तुम्ही स्टॅटिस्टिक म्हणू शकता, डेटा म्हणू शकता की असं नाही. आता आमच्या मुलींचं अलीकडच्या आमच्या असणाऱ्या लोकसंख्येत आमच्या मुलींचं लग्नाचा वेळ वाढतंय. का वाढतंय? मुली पण करिअर करताय ना. मुली आधी होतं पण आता बदलत चाललं. हे एका भारतातलं सत्य होतं, पण आत्ताचा भारत नक्की मुलाकडे अजून ते सत्य बदललेलं नाही आहे. सो इज अ लॉजिक अँड युअर थिंकिंग मस्ट बी तिथे आहे. मॅथमॅटिशियन इज द म्युझिक ऑफ रिझन. गणित ज्ञान का संगीत आहे. आता याच्यावर किती विचार करावं लागेल, हे का दिलेलं आहे स्टेटमेंट. अ सोसायटी दॅट हॅज मोर जस्टिस इज अ सोसायटी दॅट नीड्स अ लेस. असा समाज जिथं जर न्याय प्रविष्ट समाज असला तर तिथं कमीत कमी काय असते, डोनेशन चॅरिटी करावं लागत नाही. ज्या समाजात डोनेशन चॅरिटी जास्त असते म्हणजे समाजात अन्याय जास्त होतो, म्हणून डोनेशन चॅरिटी आहे ना. इज दॅट सिम्पल. हे सगळे थिंकिंग लेवलचे आहे. शिक्षा, एज्युकेशन इज द व्हॉट रिमेन्स आफ्टर वन हॅज फॉरगॉटन व्हॉट वन हॅज लर्न इन द स्कूल. शिक्षा वो जो विद्यालय में सीखी गई बातों को भूल जाने के बाद भी शेष रह जाती है. सिलेबस विसरलो शाळेतला, खरं आहे ना, पण शाळेतले संस्कार आणि शिक्षा ज्याला म्हणतो, शिक्षण हे विसरलेलं नाही आहे. विसरतो काय, परीक्षेचा सिलेबस, कारण की तो वेळापुरताच. पण एखाद्या मॅडम एखादे सर डोक्यात बसतात ना, त्यांनी घडवलेल्या गोष्टी डोक्यात बसतात, ते झाली शिक्षण. लक्षात घ्या. याच्यावर जर लिहायचं आहे, मी परत जातो मागे, मी म्हणून म्हणतोय परीक्षेचं स्वरूप आपण बघतोय. परीक्षेचं स्वरूप तो इथे रिक्वायरमेंट काय आहे, तुमचं अंडरस्टँडिंग, थिंकिंग, विचार करणे आणि त्या विचाराला उतरवणे. इट इज द स्वरूप. आणि त्याच्यासाठी मग न्यूजपेपर, आपला कंटेंट हा महत्त्व असणं हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. इज दॅट क्लिअर. हा पण एक बॅच इथं लक्षात घ्यायचा आहे. नाही मराठी और इंग्लिशमध्ये, हो मराठीचं इंग्लिशमध्ये, इंग्लिशचं मराठीमध्ये, पण डोंट वरी. काय नाव हिचं, गायत्री, फार सोपं आहे ते आपण करू शकतो इझी. हे सुद्धा लक्षात घ्या, नॉट अ बिग डील. पुढचा जो पेपर असतो मग GSचा, बरोबर ना, GS1 GS2 GS3, ते आता सिलेबसला धरून आहे. हे तुम्ही सुट्टा फटाफट लिहत, कारण की तुम्ही पुस्तक आहे, NCERT आहे, स्टेट बोर्ड आहे, पुस्तक पण असणार, रेफरन्स बुक कुठून वाचायचं. आता प्राचीन भारताच्या विकासातील भौगोलिक घटकांची भूमिका स्पष्ट करा. मग प्राचीन भारत, त्यातले भूगोलात कुठले कुठले प्रमुख घटक होते ज्याने आमचा विकास झाला. पुस्तकातलं उष्णकटिबंधीय देशामध्ये अन्न सुरक्षा यावर हवामान बदलांचा होणारा परिणाम, हे सगळं तुम्हाला किती शब्दात लिहायचं आहे, 10 मार्काला 150 शब्द, 10 मार्काला 150 शब्द. हे GSचे पेपर झाले. परत इकडे, आज जग शुद्ध पाण्याच्या संसाधन उपलब्धता मिळवण्यासाठी संकटाला का सामोरे जात आहे, 10, 150. जगातील विविध देशांमध्ये रेल्वे आल्यामुळे झालेले सामाजिक आणि आर्थिक बदल काय आहे. इट्स अ कंटेंट, इट्स अ सिलेबसला धरून असणारे हे तुमचे प्रश्न आहे. हा तुमचा भाग, हा मी टाकला याचा निबंधाचा. पुढचा दाखवतो तुमचा एथिक्स. एथिक्स ऐकला ना, तर नवीन एथिक्स काय आलाय, नीतिमत्ता, नीतिशास्त्र म्हणजे काय, एथिक्स म्हणजे काय, हा आमचा टॉपिक आहे. मग आता थेरी आहे त्याच्यात, त्या थेरीमध्ये सेक्शन 6 प्रश्न थेरीवर आहे, 6 प्रश्न केस स्टडीवर आहे. आता हे 6 प्रश्न कसे आहे, तर भ्रष्टाचार, समाज किंवा करप्शन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द फेल्युअर ऑफ द, लक्षात घ्यायचं, व्हॅल्युएशन. भ्रष्टाचार का वाढतो समाजातला, म्हणतात की नीतिमूल्य खाली चालले. आणि उद्याचे अधिकारी म्हणून तुमचे विजन क्लिअर पाहिजे ना भ्रष्टाचाराबद्दल, बरोबर आहे. असे त्याच्यात दिलेले आहे काही थेरॉटिकल प्रश्न, काही केस स्टडीज असतात. तुम्हाला जस्ट सांगतोय केस स्टडीज. आता एक पॅरा आहे, मी वाचत नाही, हा पॅरा काय दिलेला आहे याच्यात दाखवलेला आहे. एक बँक कर्मचारी आहे, एक बँक ऑफिसर आहे, त्याची एक कलिग आहे. ती कलिग काय करते, तिला पैशांची गरज असते, तिच्या वडिलांचं ऑपरेशन असते, पण तुमच्याकडे ती येते, पण तुम्ही मदत करू शकते, तुम्हाला पण पगार कमीच आहे ना, किंवा तुमच्याकडे एवढे पैसे नाही आहे. पण काही दिवसांनी ती परत भेटते आणि ते तुम्ही तिला विचारता, मॅडम तुमच्या वडिलांचं ऑपरेशन होतं हार्टचं, आणि तुम्हाला माहिती आहे तिचे मिस्टर वारलेले आहेत, तिला कोणीच नाही आहे, ती एकटीच कमावती आहे. तुम्हाला वाटलं तर मदत करावं, पण तुमच्यापाशी पैसे नाही, तुम्ही करणार काय, सिंपतीच द्याल ना. मग तिला विचारते, म्हणजे माझं ऑपरेशन झालं वडिलांचं आणि मला आपल्या साहेबांनी मदत केली, मेन बँकेच्या मॅनेजरनी, त्यांनी 10 लाख दुसरीकडनं मला आणून दिले आपल्या बँकेतलेच, आणि हळूहळू मला वळवायला सांगितले. म्हणजे इट्स अ चुकीचं एथिकली, बँकेतला इकडला पैसा त्यांना दिला, पण आता त्याच्यात तुमचं एथिक्स चेक्स करायचं आहे, ते योग्य होतं का योग्य होतं, ती गरज होती, तिच्या वडिलांचा जीव वाचला हे महत्त्वाचं आहे. इट्स अ टेस्ट, तो तुमचा ॲप्रोच, त्यासाठी थेरी दिलेली आहे. आणि या थेरीवरचे प्रश्न
याच्यात कोणचे एथिकल मुद्दे होते, याच्यात एथिकल बँक मॅनेजरचा व्यवहार कसा होता हे तुम्ही सांगा. त्याच्या उत्तरातनं रिफ्लेक्ट होईल की तुम्हाला समजते का नीतिमूल्य, ऑनेस्टी. आणि याच्यासाठी हा असणारा उपन्यास हे लक्षात घ्या. आणि नंतर आहे वैकल्पिक विषय, तुम्हाला माहिती आहे तो आपण निवडायचा आहे. एकूण 26 विषयांची यादी आहे, तो आपण निवडला पाहिजे. मी प्रश्नांकडे येतो तुमच्या, मी सगळे प्रश्न घेतो. पण असं असणारा मग फॉर एक्झाम्पल जॉग्राफी टाकला, जॉग्राफीमध्ये पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 मध्ये प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल असतं. पेपर 2 मध्ये भारताचा भूगोल, आर्थिक भूगोल, असे सगळे विषय आहेत. आणि प्रत्येक पेपरमध्ये 5-5 प्रश्न, 4-4 प्रश्न असतात. यापैकी तुम्हाला 5 प्रश्न सोडवावे लागतात. हा 250-250च्या असे 2 पेपर असतात. मुलाखत मी आधीच सांगितलं, मुलाखत सध्या बॉदर करायचं नाही. मुलाखत इज द इझिएस्ट वे. एवढंच लक्षात घ्यायचं आपल्या प्रोफाईलवर आपलं व्यक्तिमत्व कसं आहे. व्यक्तिमत्व लक्षात घ्या, मुख्य 5 झाल्यावर तयार होत नाही. व्यक्तिमत्व तुमचं लहानपासून तयार होत असतं ना, बरोबर आहे. ते कॉलेजमध्ये पण तयार होतं, फक्त इथं बोल्ड होतं. या अभ्यास नॉलेज आलं की आपण बोल्ड होतो, आपलं डेअरिंग वाढतं, कॉन्फिडन्स वाढतं. ते इथं चेक होतं. हा सुद्धा भाग इथं लक्षात घ्यायचा. आणि त्याच्यानंतर मग मी म्हणाल प्रिपरेशन करताना काय, बरोबर ना. हे सगळं मला समजलं आहे. स्वरूप बरोबर आहे सर, स्वरूप असं समजलंच पाहिजे की आयोगाची जर रिक्वायरमेंट समजली नाही, परीक्षेचं स्वरूप नाही समजलं, मला आयोगाची रिक्वायरमेंट समजणार नाही. तुम्हाला अभ्यास करताना डोक्यात ठेवावं लागेल की तुम्ही काय व्हायला चालले. म्हणून मी म्हटलं आहे तुम्ही डोक्यात ठेवावं लागेल. तुम्ही त्याची DYSP असणार, डेप्युटी कलेक्टर असणार, ISI IPS आहे, त्या अनुसार तुम्हाला सूचना द्यावं लागेल, बरोबर आहे. तुमचा अभ्यासाचा वे तो पाहिजे. तुमच्या अभ्यासासाठी मी असं म्हणत नाही की तुम्ही होणारे म्हणून लोकांशी तुच्छतेने वागणं, तसं नाही म्हणत मी. तुम्हाला स्वतःला सांगावं लागेल. कॅपॅसिटी चेक करताना मी 3 तास अभ्यास बसला आणि मला कंटाळाला 2 तासात सांगावलं पाहिजे नाही भाऊ असं DYSP होणार, बैठना तो पडेगा, व्हायचं आपल्यालाच आहे. मग ते सुद्धा तुम्हाला स्वतःचं मोटिवेशन तयार करावं लागेल. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. ओके. आता बघा एक्झामचा सिलेबस, बट ऑब्वियस सिलेबसशिवाय मी पुढे जाऊ कसा ना. सिलेबस माहिती नाही तर माझा अभ्यास होईल कसा. मग सिलेबस आता नेक्स्ट लेक्चर तेच आहे, क्लिअर डिकोड झाला पाहिजे. कुठला विषयात किती टॉपिक्स, सब टॉपिक्स काय, बरोबर आहे, त्याच्या या गोष्टी काय. त्यानंतर सिलेबस आणि सब्जेक्टची क्लिअरिटी पाहिजे. हे पण करून देणार आहे आपण आपल्या बॅचमध्ये, सगळंच करून देणार. सब्जेक्टची अख्खी क्लिअरिटी. सर इतिहासातले नक्की इंडियन सोसायटी ज्याला आम्ही समाजशास्त्र म्हटलो, कुठले टॉपिक्स असतात ते कुठून वाचले पाहिजे. प्राचीन म्हणजे काय, मध्ययुग कला व संस्कृती म्हणजे काय, आधुनिक भारत, आधुनिक महाराष्ट्र म्हणजे काय, किंवा भूगोल म्हणजे काय, लक्षात घ्या. आता सब्जेक्ट वाईज पूर्ण बुक लिस्ट क्लिअर पाहिजे. टॉपिक वाईज मी काय म्हणत असतो की बा हा भूगोल, भूगोलात एक घटक आहे प्राकृतिक भूगोल. प्राकृतिक भूगोलात 3 घटक आहे. एक आहे भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र आणि असणार तुमचं, मी शॉर्ट लिहितो इथं, सागरशास्त्र. भूरूपशास्त्रात कुठले कुठले टॉपिक, हे टॉपिक निघाले 7 टॉपिक. हे टॉपिक मी कुठून वाचणार आहे इतकी क्लिअरिटी पाहिजे, तरच तो कव्हर होईल ना. तो कव्हर झाला का प्रश्न उत्तर सोडवायची, लिहिण्याची प्रॅक्टिस, हे लक्षात घ्यायचं आहे. मी हे आधीचं पण सांगतो, जेव्हा मी मेन्स डिस्क्रिप्टिव्हच्या मेन्स ज्यावेळेस आम्ही करायचो आणि आम्ही करायचो MPSC एकदम युटिलाइज व्हायचं, UPSCला पण ते युटिलाइज होतं. आपण इतकं जर टॉपिक काढलं तर समजा प्राकृतिक भूगोलातला भूरूपशास्त्रामधले मी 7 टॉपिक काढले. माझं म्हणणं आहे 7 टॉपिकवर प्रत्येक टॉपिकवर 2 प्रश्न तयार करून ठेवायचे. किती? 2. म्हणजे 7 टॉपिकवर 14 प्रश्न तयार झाले. लिहायचे, उत्तर लिहून ठेवायचे. त्याच्या पलीकडे प्रश्न येणार नाही इतकं ते हातात मटेरियल रेडी पाहिजे, तरच ते आपला अभ्यास रिव्हिजन रिपिटेशन होईल. तुम्ही जर वेग ठेवलं, वाचलाय फक्त पण माहीत नाही काय, लिहिल्याशिवाय होणार नाही. लिहून आपण आपलं उत्तर तयार पाहिजे, चेक करून तयार पाहिजे, कुठले पॉईंट टाकायचे कुठले काढायचे. एकदा काय हे कॅल्क्युलेशन सगळं रेडी केलं, शुअर अँड शुअर तुम्ही मेन्स क्रॅक करणार, म्हणजे कळणार. हे लक्षात घ्या. त्या वेनी तुम्हाला हे करायचं आहे. हा पण एक लक्षात घ्यायचा आहे. मग नंतर PYQ अनालिसिस पाहिजेच. आता आपल्याला मेन्सचे नाही आहे, राज्यसेवा UPSCचे आहे, पण प्रीचे बरेच आहे. आणि क्वेश्चन पॅटर्न आणि ट्रेंड हा कायम समजला पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला इकडे पुढे लक्षात घेता येत नाही, या गोष्टी करता येत नाही. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. ओके, हा सुद्धा लक्षात घ्यायचा आहे. कार्तिक सर, प्रिपरेशनसाठी बुकलेट इंग्लिशमधून घ्यायची का मराठी? मराठी. तू माझं म्हणणं तुमचा कम्फर्ट पाहिजे. म्हणजे मी इंग्लिश घेतलं पण समजतच नाही, दिवसभर घेऊन बसलं पुस्तक. जे मला समजतं, ज्यात मी लिहू शकतो, पटकन ते लगेच चेक करा. आणि मराठीतनं रिसोर्स आहे का? आहे. थोडंसं मराठीतनं रिसोर्स जास्त वापरावं लागतं, वापरावं लागतील, पण रिसोर्स सगळे आहे मराठीत. असं होणार नाही की मराठीत एकही पुस्तक सापडणार नाही. कोणाचा आहे मला? कार्तिकचा. अश्विनी झालं, गायत्री झालं, मराठीचे इंग्लिशचे मध्ये ट्रान्सलेशन कर, हार्टमध्ये तुम्ही देवी कव्हर करून, येस करून देतो, काही गाडी नको. इंग्लिशला घाबरू नको, इंग्लिश गायत्री घाबरू नको. मी सांगतो इट्स अ क्वालिफाईंग पेपर. राज्यसेवेला आता इंग्लिशला मॅटर उरणार नाही. इंग्लिश मराठी नगण्य आहे. डोंट बॉदर. ते पहिले बाजूला ठेव. इंग्लिश मराठी वाचवायचंच नाही आहे तुला. तू झाली क्वालिफाय इंग्लिश मराठी, मी आय विल ॲश्युअर यू.
GS वर फोकस करायचं आहे, लक्षात घे. त्यामुळे ते मराठी आणि इंग्लिशला घाबरायचं नाही आहे. सर सिलेबस डिकोडिंगची PDF मिळेल का? यस, हर्ष टाकणार मॅडम. सर MPSC फॉरेस्ट सर्व्हिसचा सिलेबस सांगा. MPSC फॉरेस्टचा रामदास मागे विचारलं, पण मी आणतो, तो आणला नाही आम्ही सिलेबस. आणल्यावर मी क्लिअर करून देतो, लक्षात घ्या, म्हणजे तो जास्त स्ट्रॉंग राहील. पण तुम्हाला आणावं लागेल, मी आणला नाही तो सिलेबस आणला की मी क्लिअर करेल, मग त्याच्यावर एक लेक्चर घेईल, हे पण इथं लक्षात घ्या. इज इट क्लिअर का स्वरूप? पक्क डोक्यात बसलं का? प्रीची रिक्वायरमेंट काय, मेन्सची काय, तेव्हा मग अप्रोच आपला एकदम बेस्ट होतो अभ्यासाचा. हा इथे एक पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. याच्याशिवाय तो अभ्यास होणार नाही. मग मी प्रश्नांकडे येतो. फक्त आता उद्याचं लेक्चर मी काय घेणार आहे, याचे टॉपिक्स देणार आहे मी. NCERT किती केली पाहिजे 6वी 7वी. माझं म्हणणं ज्यांना NCERT कळत नाही, जमत नाही किंवा वेळ लागतो, सोडून द्या, हे तर करून द्याल. याच्या भरोशावर सुद्धा राज्याच्या 100% क्रॅक करता येते. कारण स्टेट बोर्ड एकदम बेस्ट आहे, बेस्टच आहे नवीन स्टेट बोर्ड. मी त्याची यादी करणार आहे, हे करा. आणि मी सांगितलं तुम्ही वाचायला स्टार्ट करायचं. त्याच्या ऑब्जेक्टिव्ह टेस्ट क्लासमध्ये होईल. याच्यावर करून घ्यायचं, ज्या टेस्ट मी क्लासमध्ये घेईल, चेक करून कारण इन्फॉर्मेशन पक्की होते का नाही, आठवते का नाही, ते माहीत तर बरोबर लागेल, ते आपण क्लासमध्ये घेऊया. पण हे उद्याचं सेशन आपलं हे असणार आहे, बरोबर. उद्या परत मॅडमचं काय होणार, पॉलिटी पहिला पेपर इंट्रोड्यूस होणार आहे उद्या याचं. त्याच्यानंतर परवाचं सेशन जे आहे तुमचं मी परत सांगतो इथं, तर त्यातनं किंवा इथंच सांगतो आहे भूगोल, मग माझं इंट्रोडक्शन, त्यानंतर इतिहास, त्यानंतर इथं सामान्य विज्ञान, आणि त्यानंतर इथं असणारं भस्के सरांचं पण असणार आहे, भस्के सरांचं अर्थव्यवस्था. ओके, ही आपली टीम आहे, सगळे सिनियर फॅकल्टी आहेत, सर्व मेन्स आणि याचा अनुभव असणार आहेत. UPSC मेन्स दिलेले आहेत, MPSC त्याही मेन्स दिलेले आहेत, ऑल ऑफ माय टीम. ओके, लक्षात घ्यायचं आहे, ही टीम तुम्हाला सगळी लीड करतील. मी प्रश्नांकडे येतो, पण हे तुम्ही असणारं सेशन्सचं पॉईंट लक्षात घ्या. काही बेसिक प्रश्न असतील तर विचारा तुमचे. शरद सर, अकॅडमीच्या नंबरवर कॉल केला की तुमच्या मॅनेजमेंट बोर्डशी संपर्क तुमच्याशी होतच नाही आणि असं अभ्यास बाबतीत काही शंका असले डायरेक्ट तुमच्याशी. ठीक आहे, तू काय कर, आता तुला नंबर मी पाठवायला लावतो इमिजिएट. ओके, मी बॅचमध्येच असणार आहे, डोंट बॉदर. ओके, माझा नंबर तिथं असणार आहे. काय ते डायरेक्टर बोर्ड वगैरे काय असेल ते बाजूला, असं काही नाही आहे तिथं कंपनीची. पण मी तुम्हाला द्यायला लावतो नंबर, किंवा तुम्हाला पाहिजे असेल फक्त मला, हां ठीक आहे, मी देऊनच ठेवतो. फक्त काय करायचं, मला मेसेज टेलिग्राम टाका शक्यतो, मी रिप्लाय करतो 100%. हा माझा पर्सनल नंबर आहे 9421050388. ओके शरद, यस. आता GSलाच पूर्ण वेळ द्यावा. GSला किती वेळ द्यावा नाही, कम्प्लीट वेळ काय करा GS. माझं म्हणणं आहे एप्रिल आणि मे GS करायचं स्टार्ट. वन्स यू स्टार्ट द GSमध्ये तुम्ही रुळले की मग ऑप्शनकडे वळायचं आहे. कधीपासून, जुलैपासून. जुलै ते नोव्हेंबर ऑप्शनल प्लस GS करायचं आहे. डिसेंबरपासून प्री एका, प्री तर पास झालेच पाहिजे भाऊ, काहीही करा, प्री पास व्हावंच लागेल. माझं म्हणणं आहे मेन्सला मला सर पुरे विषय माहीत नाही मेन्सचे काय असतात, पण मी प्री पास आहे तरी चालणार आहे, कारण की पुढच्या वर्षी तो काय करणार, पोस्ट काढणार. प्री पहिल्या अटेम्प्टमध्येच पास झाला पाहिजे, कारण तुम्हाला अटेम्प्टची मर्यादा थोडी आहे, तुमची ती बाइंडिंग आहे तुम्हाला प्री पहिल्या अटेम्प्टमध्ये पास करणं. मग तसं मी टेंटेटिव्ह नियोजन आहे आणि तसं तर केलं पाहिजे, बरोबर आहे, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. ओके, इज दॅट क्लिअर एव्हरीबडी? अश्विनी, ड्युरेशन 1 महिना, पहिली GSची बॅच 1 महिना, तिथून 2 महिने NCERT, किंवा कदाचित NCERT आणखीन 10 दिवस वाढेल, पण कारण NCERT लईच आहे. NCERT स्टेट बोर्ड दोन्ही शिकवणार आहे आणि कम्पेअर करून दोन्हींचे शिकवणार आहे, कारण की आता तो डेटाच खूप आहे, कंटेंट आहे तो असले. आता इथं काय केलेलं आहे आपण, मी जस्ट एक सांगून ठेवतो तुम्हाला की आता हे मी जस्ट टाकले विषय, हे विषय झाले की आता भूगोलाचे मला माहिती आहे, प्राकृतिक भूगोल म्हणजे काय हे मी घेणार 2 लेक्चरमध्ये. मग मी भारताचा भूगोल सांगणार पूर्ण महाराष्ट्रात, त्याच्यावरचे प्रश्न दाखवणार. सेम मॅडम पण पॉलिटीमध्ये प्रत्येक घटक कसा असतो, काय अभ्यासाला कुठला टॉपिक असतात, ते कुठून वाचायचे आणि त्यावरचे प्रश्न. म्हणजे तुमचा काय होईल, बेस्ट स्वतः जरी वाचायला गेले उद्या तर क्लिअर राहील ना डायरेक्शन पूर्ण. हा आपल्या या बॅचचं उद्दिष्ट आहे, म्हणजे फाउंडेशन एकदम करायला पाहिजे क्लिअर. पुढचा कंटेंट जो आहे तो खूपच मोठा आहे आणि त्याला NCERT स्टेट बोर्डला 2 महिन्याचा आत्ता प्लॅन केलेला आहे. आता एखादे शिक्षक म्हणू शकतात माझा नाही संपला, त्याला तर वाढवून द्यावं लागेल ना लेक्चर, किंवा माझंही भूगोलाचं मी केलं नाही संपलं तर मी भूगोलाचं वाढवून घ्यावं लागेल. पण तिथं 2 महिने जवळ 60 दिवसाची बॅच आहे NCERT, आणि तिथून मग पुढची बॅच असेल वर्षभराची. मग तुम्ही असंही म्हणाल की सर आता फाउंडेशन झालं ठीक आहे, NCERTचा कंटेंट झाल्यावर वेगळा कंटेंट काय आहे. अरे NCERT कंटेंट हा थोडा सोप्या भाषेचा आहे ना. आता आयोगाची डिमांड वेगळी आहे ना, आयोगाने सिलेबस दिला डायरेक्ट, आपल्या सिलेबस थ्रू जावं लागेल ना पूर्ण सिलेबस बघत. मग तिथं प्रश्न उत्तर लिहिणे, उत्तरांची प्रॅक्टिस करून घेणे, असा सगळा म्हणजे ती वर्षभराची बॅच, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. इज इट क्लिअर? शरद पडे सर, तेवढ्या 7 ते 8 मंथमध्ये रेफरन्स बुकची किती वेळ रीडिंग झाली? 2 वेळ. रेफरन्स बुक 2 वेळ रीडिंग झाली पाहिजे 7 ते 8 मध्ये. शरद, कुठले रेफरन्स बुक 2 महिने रीड झालं पाहिजे? माझं म्हणणं पहिल्या रीडिंगला तर दुसऱ्या रीडिंगला जरी तुम्ही नोट्स काढल्या तरी चालणार आहे. नोट्स कशा काढायचे मी क्लासमध्ये घेईल, क्लिअर घेईल. हां,
आणि मग चेक पण करू आपण एकदा, म्हणजे टॉपिक देऊ, तुम्हाला ते एकदा लाईन लागली की लागेल, नाही तर तुम्हाला वाटेल ते काही दुसरे नोट्स भारी वाटतात असं वाटेल काढलं आपलं काही जमणार आहे. इट्स अ पार्ट, तो मी क्लासमध्ये घेईल, नोट्स कशा काढायचे मी घेईल किंवा मॅडम घेईल, पण तुम्हाला दाखवेल आणि त्यानंतर आपण हे घेऊया शरद क्लासमधनं, हा सुद्धा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. इज इट क्लिअर? यस अश्विनी बरोबर आहे. हां सर मी 12वीला आहे, आत्ता पण सुरुवात केली. यस चालतं श्रीकांत, उलट चान्स आहे तुला 12वीपासून. आत्ता माझं म्हणणं एकदा फाउंडेशन समज, तुला जर वेळ असेल हळूहळू वाचायचा, पूर्ण वेळ नाही का, तू 12वीचा अभ्यास करायचाच आहे, पण दिवसातनं 2 तास किंवा 3 तास जरी दिले, तेवढं जरी करत गेला किंवा आता बॅच लावली लेक्चर जरी करत गेला फाउंडेशनचा, तरी तुला बेस पक्का होऊन जाईल एका साईडला. 12वीच्या वेळेस थोडा ब्रेक घ्यायचा, एक्झाम बेस द्यायची आणि मग परत पुढचा अभ्यास स्टार्ट करायचा, म्हणजे पहिल्या अटेम्प्टमध्ये आपण पुढं पोहोचू शकतो. हा सुद्धा पॉईंट इथं लक्षात ठेवायचा आहे. मला टाईम टेबल जस्ट समोर ठेवला आहे. तुझे काही प्रश्न आहे बेटा? हां हां तू बोलू शकतो बिंदास, तू पण प्रश्न विचार, तू असं नाही का त्यांचेच आहे तू, नाही नाही काही नाही काही बोल बोल. बघ ते वास्तविकली कमेंट. किशोर सर कंबाईनची पण प्रिपरेशनमध्ये ही बॅच, यस कंबाईनसाठी बेसिक म्हणून होईल, NCERT आणि स्टेट बोर्ड होईल 100% सांगतोय. फक्त आता कंबाईनचं सिलेबस लहान आहे, कारण इथं प्रत्येक गोष्ट आता काय सांगितलं मी, कुठला अप्रोच पाहिजे, ॲनालिटिकल अप्रोच, निरीक्षण, क्रिटिकल. आता कंबाईनला गरज नाही अप्रोच एवढ्या, डायरेक्ट फॅक्ट स्टेट टू स्टेट तेवढा एक डिफरन्स असणार आहे, एवढं लक्षात घ्या. हो NCERT आपण दाखवत, आता मटेरियल इंग्लिशमधनंच आहे, ते मराठी नोट्स पण देतो आहे, इतिहास भूगोल राज्यघटना अर्थव्यवस्था 4 विषयात देतो नोट्स करून, चालू आहे काम, ऑलरेडी ट्रान्सलेट केलं आहे बरोबर, कारण त्याची समजणार नाही बरोबर आहे, पण शिकू त्यांना मराठीच, कम्प्लीट मराठी, इथं एक्सप्लेन करताना कम्प्लीट मराठी. कुठलं? NCERT स्टेट बोर्ड असणार नाही मराठी. फक्त एक कन्सेप्ट सांगतो जस्ट तुला, म्हणजे याचा एक पॉईंट आहे की सर NCERT आणि हे मराठी कसं असणार किंवा काय होतं. एक सिम्पल तुला एक्झाम्पल सांगतो, एक टॉपिक आहे मागे आपल्या NCERT मध्ये मी दाखवला होता. आता आमची सूर्यमाला हा एक टॉपिक आहे बरं का, हा दोन्हीकडे NCERT स्टेट बोर्डमध्ये पण, ठीक आहे. आपली सूर्यमाला नावाचा टॉपिक आहे आणि इथं म्हटलं आहे अवर NCERT बरं का, सोलर सिस्टीम, सेम धडे. आता सर काय करणार मी, आता स्टेट बोर्डनं वेगळं शिकवणार आणि NCERTनं वेगळं शिकवणार नाही. आपण काय बघणार बेसिकली, सूर्यमाला म्हणजे काय, बरोबर ना. सूर्यमालेत किती ग्रह आहे, ग्रह कसे फिरतात, ग्रहांचे आकार काय, ग्रहांचं महत्त्व काय, संशोधन काय झालं, बरोबर आहे. आणि यातला डेटा जिथं कमी आहे, याच्यातला जिथं कमी आहे यातला उचलणार, असा तो कम्पेअर करू. टॉपिक आपण कॉमन टॉपिक काढले NCERT मधले आणि स्टेट बोर्ड सगळे टॉपिक मिक्स करत आणि A to Z तिथं 10वीपर्यंत क्लिअर होणार. 10वी मग ॲडव्हान्स 11वी 12वी, बरोबर आहे. मोनिका म्हणते एका आता मोनिका मी प्रश्नपत्रिका स्वरूप म्हणून एक लेक्चर घेतलं आहे आपलं, मी त्यात डिटेल घेतला आहे. GS1 मध्ये 20 प्रश्न असतात, GS1 GS2 GS3 GS3 पर्यंत 20 प्रश्नापैकी 20च्या 20 अटेंड करावं लागतात डिस्क्रिप्टिव्हमध्ये. GS4 जो एथिक्स आहे तर एकूण प्रश्न आहे 12ही अटेंड कंपल्सरी आहे सगळे प्रश्न. ऑप्शनलमध्ये एकूण प्रश्न असतात 8 पैकी 5, त्यातला पहिला आणि 5वा कंपल्सरी आहे ऑप्शनलमध्ये. निबंधात तुम्हाला 2 सेक्शन आहे, 4 विषय देतात, 4 पैकी एक असे 2 निबंध लिहावं लागतात, हे लक्षात घ्या. आणि प्रीमध्ये 100 प्रश्न, 100 पैकी जितके अटेम्प्ट कराल तितका मेरिट लागेल असं ते मोनिका असतं. पण मेन्सचं मी प्रश्नांचं स्वरूप ते एक्सप्लेन केलेलं आहे, ते सुद्धा इथं लक्षात घ्या. प्रियंका सर कोणते रेफरन्स बुक केले पाहिजे, बुक लिस्ट ऑलरेडी टाकलेली आहे. आता मॅडम सिलेबस घेतील तेव्हा मॅडम बुक लिस्ट सांगतील. तुमचं आत्ता मी म्हणेल तुम्हाला आत्ता एक आपला 15 मिनिटाचा ब्रेक आहे, 15 मिनिटं ब्रेकनंतर परत लेक्चर स्टार्ट होणार आहे, जाऊ नका कुठेच. 3:45ला मॅडम मयुरी मॅडमचं लेक्चर असणार आहे, सिलेबस डिकोडिंग. बुक लिस्ट ऑलरेडी मी टाकलेली आहे. आता मी टाईप केलेली बुक लिस्ट देईल, म्हणजे बॅचमध्ये काय टाकणार PDF पण टाकून देतो, धड्यावाईज कुठला धडा कुठून, म्हणजे आणखीन इझी होऊन जाईल तुम्हाला पटकन. ठीक आहे, अर्ध काम आहे, अर्ध मी 2-3 दिवसात ती प्रोव्हाइड करून टाकेल, म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं काम नाही. हा टॉपिक कुठनं वाचायचा, खाली दिलेलं आहे, कुठल्यातून वाचू शकता, आणखीन इझी आणि लाईन लागून जाईल, ती पण आपल्याला होणार आहे, पण तिथं असणार आहे. सर टॉपिक वाईज बुक लिस्ट PDF टाका. यस गायत्री टाकतो, फक्त लेक्चर झाल्यावर टाकतो. उद्या लेक्चर झालं की माझी उद्या मी PDF टाकला तर ही PDF तुमच्या ग्रुपवर येऊन जाईल आजची आज. ठीक आहे, लक्षात घ्यायचं, जितकं दिसलं म्हणजे तुम्हाला आणखीन ते रिवाईज होऊन जाईल ना लेक्चर. आणि लेक्चर बॅचमध्ये सेव्ह असणारच आहे तुमच्या ॲपवर कंटिन्यू, तिथं लाईव्ह बॅच आहे, लक्षात घ्यायचं आहे. रोज 2 ते 3:30 आणि 4:15 ते 5:15 असं लेक्चर लाईव्हच असणार आहे. काही जण ऑफलाईन आणि ऑनलाईन हायब्रिड मोडवर ही बॅच दोन्ही याच्यात, आणि परत ऑनलाईनला जाऊन काय होतं ते सेव्ह होऊन जातात, तुम्ही बघू शकतात परत तिथं पता. हा पण पॉईंट तिथं लक्षात घ्यायचा आहे. इज इट क्लिअर? कार्तिक सर म्हणजे आत्ता 12वी झाली, ग्रॅज्युएशनसाठी कोणती फील्ड घेऊ? मला वाटते तू सायन्स तुझं बेस्ट काय आहे हेच तू लक्षात घे पहिले. माझं म्हणणं अल्टरनेटिव्ह ऑप्शन असला पाहिजे हातात.
प्रोफेशनल डिग्री घेतली तर बेटर, आणि प्रोफेशनल डिग्री घेता घेता MPC UPSC अभ्यास करता येतो का, करता येतो. सो मी म्हणेल गो विथ द प्रोफेशनल डिग्री, कारण की एक अल्टरनेटिव्ह ऑप्शन पाहिजे ना, तो पण एक विचार घ्यायचा आहे. आज पहिला लेक्चर होता पाहण्यासाठी. यस, कोरिफिटी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा. पुढील लेक्चर याच चॅनलवर आहे. फक्त ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल चॅनल त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. इथून 3 दिवस आपले असं सगळे शिक्षक तुम्हाला भेटतील, सगळे लेक्चर्स तुमचे क्लिअर करतील, सगळे विषय डाऊट. बरोबर आहे. उद्या आपलं याचा असणार आहे NCERT स्टेट बोर्ड. आता मॅडम घेणार, सिलेबस डिकोडिंग करणार आहे. 2 ते 3:30 आणि 5:15 असं अशी बॅच असणार आहे. ऑनलाईन ऑफलाईन बॅच आहे. ज्यांना ॲडमिशन घ्यायची त्यांना नंबर आहे, लिंक आहे, त्यांनी परत तिथे जाऊन तुमची ॲडमिशन प्रोसेस करून घ्या. मी जास्तीत जास्त जे टीच करेल त्या PDF प्रोव्हाइड करत जाईल, कारण की त्यात घेतल्याशिवाय तुमचा अभ्यासाची दिशा क्लिअर होत जाईल. सो प्लीज तेवढी एक रिक्वेस्ट आहे, आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही चॅनल त्यांनी सबस्क्राईबसुद्धा करा असं मी म्हणेल. इज दॅट क्लिअर? अजून काही डाऊट आहे तुझे? क्लिअर? हां, हो, मोजके कंटेंट आणि ह्याचे बरोबर आहे. आणि मग सब्जेक्ट जेव्हा होईल प्रत्येक सब्जेक्ट टॉपिक्स येईल. म्हणजे भूगोलाचं इंट्रोडक्शन भूगोलाचे टॉपिक दिसेल, इतिहासामध्ये इतिहासाचे टॉपिक, पॉलिटीमध्ये हां सगळे टॉपिक डिकोड होईल. आता मॅडम सिलेबस करतील आणि प्रत्येक सब्जेक्टचं लेक्चर आहेच ना, त्यात प्रत्येक सब्जेक्ट टॉपिक परत येईल. ते शिक्षक त्या विषयाचे नाही सगळेच A to Z टॉपिक पहिले. हां, मग कुठं फोकस करायचं तो पुढचा पॉईंट. ठीक आहे, मोजकेच नाही. आता येतं सगळं कॉम्प्रिहेन्सिव्ह घ्यायचं आहे. बरोबर आहे. असं क्लिअर? मग सर टॉपिक वाईज बुकलिस्टच्या संख्या भरपूर होणार नाहीत का? सर टॉपिक वाईज बुकलिस्टची संख्या, हां टॉपिक वाईज बुकलिस्ट, टॉपिक वाईज म्हणजे रे आता लक्षात घ्या, परत सांगतो 1 मिनटं. आता हे लक्षात घ्या, म्हणजे मी जस्ट म्हणतो, मी भूगोल म्हणून एक्झाम्पल देतो. काय भूगोल मी सांगताना भूगोलाचे घटक किती सांगतो. आता घटक दॅट इज द टॉपिक्स. इथं फिजिकल जॉग्राफी म्हणजे मी प्राकृतिक म्हणतो. दुसरा जॉग्राफी कुठला आहे तो भारताचा, इंडिया. तिसरा कुठला आहे तो मेन महाराष्ट्र. इतकंच आहे ना, बरोबर आहे. तर फिजिकलसाठी एकच बुक आहे, इंडिया आणि महाराष्ट्रासाठी एकच बुक आहे. इतके बुक असतं नाही फिजिकल मधला. मग आता जिओमॉर्फोलॉजी, भूरूपशास्त्र वेगळं वाचायचं, सागरशास्त्र नाही तुम्ही ऑप्शनल थोडी घेताय, तुम्ही GS मध्ये आहे ना. हार्डली 1 किंवा 2 पुस्तकं, डोंट बॉदर. पण याच्या आधी वाचलं काय पाहिजे, NCERT आणि स्टेट बोर्ड. एक वेळ NCERT वाचलं नाही ते चालेल, पण स्टेट बोर्ड स्किप करता कामा नाही प्लीज, एवढी रिक्वेस्ट आहे. स्टेट बोर्ड, कारण स्टेट बोर्डमधनं 60% सिलेबस करू शकतो बेस म्हणून, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि मग पुस्तक. इज दॅट क्लिअर? ऑप्शनल पाठवून 1-2 बद्दल थोडं सांगा ना सर. सब्जेक्ट सेम घ्यावा लागतो का? हां हां, ऑप्शनलचे 2 पेपर आहे, भूगोल 1 भूगोल 2. एकच ऑप्शनल आहे, एकच विषय घेऊ शकता. एका विषयाचे 2 पेपर, इतिहास 1 इतिहास 2, भूगोल 2 भूगोल 1, त्यानंतर राज्यशास्त्र 1 राज्यशास्त्र 2. ऑप्शनमध्ये 2 विषय नाही, एकच ऑप्शनल, त्याचे 2 पेपर, त्याचे 2 सिलेबसला डिवाइड केले 2 पेपरमध्ये. मोनिका असं असतं. ॲपवर उद्या उद्या 2 दिवसानंतर ॲपवर दिसेल. आता 2 दिवस आता काय बऱ्याच मुलांच्या टेक्निकल अडचणी येतात, त्या ॲप्सच ओपन होत नाही, हे होत नाही. मग म्हटलं जाऊ द्या, सुरुवात आहे. हे लेक्चर मिस पण नको व्हायला ना, एकदम महत्त्वाचे लेक्चर्स आहे. आता जेव्हा ऑफलाईन तेव्हा ऑफलाईनलाच असणार आहे, जेव्हा ऑनलाईनला फक्त 2 दिवसानंतर तुमच्या ॲपमध्ये लेक्चर येईल. फक्त ॲपमध्ये सेव्ह होऊन जाईल, हे लक्षात घ्या. आणि ॲपमध्ये मग लाईव्ह चालू होऊन जाईल. इज इट क्लिअर श्याम? क्लिअर का? मग आता जाऊ नका, परत या. कितीला? 3:45ला शार्प पुढचं लेक्चर, सिलेबस डिकोडिंग स्टार्ट होईल. 15 मिनिटाचा ब्रेक. चालेल. थँक्यू विश ऑल. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. फक्त एकदा हे दाखवून देतो, हे इथं चेक करा.